जय महाराष्ट्र मित्रांनो. आता तुम्ही हा व्हिडिओ पाहायला आलाय म्हणजे तुम्हाला विषय माहिती आहे. तर आपल्या एम्बेडेड सीच्या सीरीजमधला हा पहिला व्हिडिओ आहे आणि आज आपण बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टींवर डिस्कस करणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आपला एकमेव मराठी चॅनल आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि एम्बेडेड सिस्टमच्या रिलेटेडची आपण इन्फॉर्मेशन शेअर करतो. तुम्ही मला अदर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पण शोधू शकता अनुप शिंदे टेक या आय डीने. तर आजचा मूळ मुद्दा असणार आहे डेटा टाइप्स. त्याच्या अराउंड आपण जास्त डिस्कस करणार आहोत. डेटा टाइप्समुळे एम्बेडेड सिस्टमच्या मेमरी आणि परफॉर्मन्सवर कसा परिणाम होतो हे आज आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत. त्यामुळे आपल्याला आपला मागचा 8051चा आर्किटेक्चरचा व्हिडिओ रेफर करायला लागणार आहे, ज्याच्यामध्ये मी मेमरी ऑर्गनायझेशन एक्सप्लेन केलेलं आहे. जेणेकरून 8 बिट कंट्रोलरच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने समजून घेता येईल आणि ते समजण्यास सोपं पण असेल. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की बघा. त्याची मी लिंक इथं आय बटनमध्ये प्रोव्हाइड करतो. कारण का आपल्याला पूर्ण सीरीजमध्ये 8051ला घेऊनच एम्बेडेड सी शिकायचं आहे. आता इथं आपण त्याची थोडं रिकॅप करूया. जी मेमरी ऑर्गनायझेशन आहे 8051ची ती समजून घ्यायचा प्रयत्न करूया. तर 8051मध्ये 2 मेमरी असतात. एक म्हणजे रॉम असते, एक म्हणजे रॅम असते. आता ह्या दोन्हीबद्दल मी डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये बोललेलो आहे. आपण आत्ता सध्या आपल्याला रॅमबद्दल इन्फॉर्मेशन घ्यायची, कारण आपल्याला डेटा टाइप्स जे असतात, जो डेटा व्हेरिएबल डेटा असतो, तो तिथं स्टोअर होत असतो म्हणून. तरी पण मी रॉमबद्दल थोडं सांगतो. रॉममध्ये आपण जो कोड लिहितो, ते सगळा परमनंटली त्याच्यामध्ये स्टोअर केला जातो. जो आपण जो प्रोग्राम राईट केला असतो असेंबली किंवा सीमध्ये, त्याचं कंपायलेशन करतो. असेंबली जनरेट होती, असेंबलीचं हेक्स जनरेट होती आणि ती हेक्स आपण ह्याच्यामध्ये फ्लॅश करतो. तर ती त्याच्यामध्ये स्टोअर केलेली असते. सीपीयू त्याला प्रोग्राम काउंटरचा वापर करून ते इन्स्ट्रक्शन लाईन बाय लाईन वाचतो आणि त्याच्यानुसार बिहेव करतो. इन्स्ट्रक्शन म्हणजे आपले कोड जो आपण लिहिलेला आहे त्याला लाईन बाय लाईन वाचतो. ती वाचण्यासाठी त्याला प्रोग्राम काउंटरची गरज असते. ठीक आहे. तर त्याच्यानंतर जे डेटा रॅम किंवा डेटा मेमरी जी आहे, त्याच्यामध्ये आपण जे टेम्पररी व्हेरिएबल असतो, युजर स्टॅक्स असतो किंवा जे बाकीचे रजिस्टर्स असतात ते त्याच्यामध्ये स्टोअर केलेले असतात. आता जे डेटा मेमरी आहे ही 8 बिट ॲड्रेस मोडमध्ये असते. म्हणजे ॲट अ टाईम 8 बिटनीच तुम्ही रीड किंवा राईट करू शकता. जी त्याची बस असते डेटा रीडिंग किंवा रायटिंगची, ती 8 बिट मोडमध्ये असते. कारण की 8 बिट ॲड्रेस मोडमध्ये असते. त्याच्यामुळे आपल्याला 8 बिटच ॲट अ टाईम रीड करता येतं किंवा राईट करता येतं. म्हणूनच ह्याला आपण 8 बिट मायक्रो कंट्रोलर म्हणतो. बट ह्याचा अर्थ असा नाहीये की ही 8 बिटमध्ये स्टोअर होते. म्हणजे रॅममध्ये 8 बिटच्या चंकमध्ये स्टोअर होते असं काही नाही. तुम्ही ह्याच्यामध्ये 16 बिट पण स्टोअर करू शकता, 32 बिट पण स्टोअर करू शकता. फक्त रीड करताना त्याचे सेगमेंट्स क्रिएट होतात. जर 16 बिट तुमचा एखादा व्हेरिएबल साइज असेल, तर त्याला डिव्हाईड होणार. तो 8 बिट ॲट अ टाईम रीड होणार. त्याचा जो एम-एस-बी असेल किंवा एल-एस-बी असेल, त्याच्यानुसार त्याचे 8 बिट पहिले रीड होणार आणि त्याच्यानुसार तो त्याच्यावर परफॉर्म करणार ऑपरेशन्स. तर ह्या डेटा मेमरीमध्ये एकदम लोअर साईडला जर तुम्ही बघितलं, तर 4 सेगमेंट्स आहेत. त्याच्यामध्ये रजिस्टर बँक 0, रजिस्टर बँक 1, रजिस्टर बँक 2, 3 असे असतात. हे 4 रजिस्टर बँक आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला एखादं व्हेरिएबल रिपीटेडली लागणार असेल, तर ते आपण त्याच्यामध्ये स्टोअर केलेलं असतं. बट बाय डिफॉल्ट रजिस्टर बँक 0च फक्त यूज होते. बाकीची जर यूज करायची असेल, तर आपल्याला त्याची तसं रजिस्टरमध्ये सेटिंग करावं लागतं. तरच आपण ते रजिस्टर बँक युटिलाइज करू शकतो. त्याच्यानंतर जर तुम्ही बघू शकत असाल, तर 20H पासून पुढं 2FH पर्यंत हे बिट ॲड्रेस एरिया आहे. ह्याच्यामध्ये बिट बाय बिट स्टोअरिंग करू शकता आणि बिट ऑपरेशन्स तुम्ही करू शकता. त्याच्यानंतरचा जो सेगमेंट आहे, तो खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का त्याच्यामध्ये स्टॅक स्टोअर असते. त्याला जनरल पर्पज रॅम म्हणतो आपण. जी 7FH पासून ते 30H पर्यंत असते. बट ही ग्रो होऊ शकते डिपेंड अपॉन तुमचे मेमरी किती अवेलेबल आहे. आता ह्या स्टॅक एरियामध्ये तुमचे लोकल व्हेरिएबल, तुमचे ग्लोबल व्हेरिएबल, तुमचा जे फंक्शनचे रिटर्न ॲड्रेसेस असतील, ते सगळं ह्याच्यामध्ये स्टोअर होतं. ह्याला युजर स्टॅक म्हणतो आपण. आणि हिथंच आपल्याला बघायचं आहे की जेव्हा डेटा टाइप आपण वापरतो, आपले जे जनरल डेटा टाइप असतात, इंटिजर, कॅरेक्टर, फ्लोट वगैरे, तर हे इथं स्टोअर होत असतात.
तर हे कसे स्पेस ॲक्वायर करतात? कारण का स्टॅक साईज ही काय अनलिमिटेड नाहीये आपल्याकडं. आपल्याला लिमिटेड स्टॅक एरिया दिलेला असतो. आणि जर स्टॅक जर फुल झाला, तर मायक्रो कंट्रोलरचे कोड जे आहे किंवा जी फंक्शनॅलिटी आहे ती ब्रोक होऊ शकते किंवा एक अनप्रेडिक्टेबल त्याचं बिहेवियर असू शकतं. ते आपण सांगू शकत नाही काय होणार त्याच्यामध्ये. त्यामुळं स्टॅक ओव्हरफ्लो सारखे अव्हॉइड करण्यासाठी किंवा अनप्रेडिक्टेबल बिहेवियर जर तुम्हाला थांबवायचं असेल, तुम्हाला स्टॅक समजून घ्यावं लागेल. स्टॅकमध्ये मेमरी कशी स्टोअर होते, तुमचा डेटा कसा स्टोअर होतो त्या मेमरीमध्ये, त्याला समजून घ्यावं लागेल. म्हणून आपण आजचा फोकस हा ह्या सेक्शनमध्ये आहे. वरचा जो पार्ट आहे 80 ATH ते FFH हा स्पेशल फंक्शन रजिस्टरचा आहे. ज्याच्यामध्ये SFR जे मायक्रो कंट्रोलरला त्यांनी दिलेले आहेत, ते सगळे SFR ह्याच्यात स्टोअर असतात. ह्याच्याबद्दल आपण डिटेल प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण बोललेलो आहे. बट आता आपल्याला जो फोकस आहे हा जनरल पर्पज रॅमवर आहे, जी स्टॅक एरिया आहे. आता ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे आता आपण इथं स्टॅक एरिया इथं दाखवलाय 7FH ते 30H ठीक आहे. 30H टू 7FH हा स्टॅक एरिया दाखवलाय. बट एवढी स्टॅक असते का? तर असं नाहीये. आता हे जे खालचे बिट ॲड्रेस एरिया, देन रजिस्टर बँक्स वगैरे जे दिलेत ना, ते जर तुम्ही कॉन्फिगर केले नसतील, तर स्टॅक स्टार्ट होती इथून 08 पासून. का तर हा एरिया तुम्ही कॉन्फिगर केला नसल्यामुळे. मग 08 पासून स्टॅक ही चालू होती 7FH पर्यंत आणि अशी वर ग्रो होत जाते. स्टॅक नेहमी वरच्या साईडला ग्रो होती, हे लक्षात ठेवायचं. आणि स्टॅक पॉइंटर हा नेहमी त्याच्या टॉप ॲड्रेसला पॉइंट करत असतो, जो तुमचा स्टॅक पॉइंटर आहे हा SFR मध्ये स्टोअर केलेला आहे. म्हणजे इन केस जर तुम्हाला स्टॅक आत्ता कुठं पॉइंट करते हे बघायचं असेल, कोणत्या ॲड्रेसपर्यंत ग्रो झाली, तर ते आपल्याला SFR मध्ये समजतं. कारण का तिथे एक स्टॅक पॉइंटर नावाचा व्हेरिएबल असतो किंवा रजिस्टर आपण म्हणतो. एक स्टॅक पॉइंटर नावाचा रजिस्टर असतो. त्याला जर तुम्ही त्याची व्हॅल्यू बघितली, तर तो सांगतो की आपल्याला आत्ता स्टॅक कुठं आहे, कुठं पॉइंट करते. ती त्याची टॉप ॲड्रेस असते. म्हणजे फ्रॉम 07 किंवा 08 आपण म्हणू, 08 पासून ते किती ग्रो झाली, तर तो त्याच्या टॉपच्या ॲड्रेसला स्टॅक पॉइंटरमध्ये स्टोअर करत असतो. ते आपण पुढच्या डेमोमध्ये बघूया, जेव्हा आपण किलमध्ये त्याचं मेमरी डिबगरमध्ये अजून डिटेलमध्ये व्यवस्थित एक्सप्लेन करेल मी त्याच्यामध्ये, की मेमरी मॅप कशी होती आणि ती कुठं रेफर करायची आणि कुठं बघायची त्याची स्टॅकची ग्रो झालेली व्हॅल्यू. तर आता आपण नेक्स्ट पार्ट बघून घेऊया. की बिहाइंड द सीन्स समजून घेऊया. पहिल्यांदा काय, की आपल्याला मेमरी समजली अशी. आता आपल्याला काय बघायचं आहे, की जेव्हा तुम्ही एक कोड लिहिताय, फॉर एक्झाम्पल आपण ह्या एक्झाम्पलमध्ये घेतलं, की इंट आर इक्वल टू ए प्लस बी आणि मी ए आणि बी ची व्हॅल्यू ऑलरेडी डिफाईन केली असं समजा. ठीक आहे. तर आता हे कोड जेव्हा तुम्ही हाय लेवल कोड ह्याला म्हणतात, तर हा आपण कंपायलरमध्ये लिहितो किंवा आपला आयडी वापरणार आहे त्याच्यामध्ये लिहितो. त्याचं पुढं रूपांतर काय होतं? म्हणजे नक्की त्याचा फ्लो काय आहे, की जे ॲट दी एंड ती ती कॅल्क्युलेशन कसं होत असेल तुमच्या कंट्रोलरमध्ये? ए प्लस बी केल्यानंतर सपोज मी त्याला व्हॅल्यू दिली आहे. एची व्हॅल्यू 10 आणि बीची व्हॅल्यू 5 दिली, तर हे ॲन्सर 15 झालेलं आरमध्ये म्हणजे रिझल्टमध्ये स्टोअर होतं. ही पूर्ण फ्लो कसा आहे? हे समजून घेऊया आता आपण थोडंसं ह्याच्यामधून. तर तुम्ही अपर सेक्शन जो बघत असाल, इथून ते इथपर्यंत हा 3 ब्लॉकचा हा आय-डी-ई म्हणतात त्याला, की जसं आपण किल इन्स्टॉल करणार आहे. आता ते मी सांगेल कसं इन्स्टॉल करायचं. त्याला आय-डी-ई म्हणतात. इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट एन्व्हायर्नमेंट, जिथमध्ये आपण आपल्या पीसीमध्ये म्हणजे होस्ट मशीनमध्ये त्याला आपण इन्स्टॉल करणार आहोत. आता तिथं तुम्ही हा कोड लिहिता. सीमध्ये लिहा किंवा असेंब्लीमध्ये लिहा. तिथं तुम्ही कोड लिहिता. जर तुम्ही सीमध्ये लिहिला असेल, ज्या ह्या एक्झाम्पलमध्ये आपण रेफर केलं, की सीमध्ये लिहिलंय. फॉर एक्झाम्पल इंट आर इक्वल टू ए प्लस बी असं लिहिलंय मी. तर तुमचा जो कंपायलर असतो, जो तुमच्या आयडीमध्ये दिलेला आहे त्यांनी, हा स्पेसिफिकली 8051 ला अंडरस्टँड करतो. म्हणजेच काय, त्याला माहिती असतं की 8051 मध्ये मेमरी सेक्शन्स कसे आहेत, त्याचे रजिस्टर कुठे आहेत, कुठं स्टोअर केलं पाहिजे, हे सगळं त्याला माहिती असतं कंपायलरला. त्यामुळे तो डेडिकेटेड कंपायलर असतो, तो तुमच्या कोडला कंपाईल करतो. ठीक आहे. तो कंपाईल केलेला कोड नेक्स्ट स्टेजमध्ये त्याची असेंब्ली लँग्वेजमध्ये कन्व्हर्जन होतं. त्याला डिसअसेंब्ली कोड पण म्हणतो आपण. तर त्याचं कन्व्हर्जन होतं असेंब्ली लँग्वेजमध्ये. तर तो आपण इथं बघू शकतो, की इंट आर इक्वल टू ए प्लस बी हा सीमध्ये लिहिलेला कोड आहे. त्याची असेंब्ली जनरेट कशी झाली एक्झाम्पल बघितलं तर, मूव्ह ए, ए म्हणजे काय, ॲक्युम्युलेटर. तर 30H हा ॲड्रेस आहे तुमच्या एचा, असं इथं आपण मानूया. आणि मग नंतरनं काय करायचं आपल्याला, की
ॲड्रेस तुमचा ॲड करायचा आहे. कारण की A+B केलं ना, तर आता आपण नेक्स्ट ॲड्रेस जो आहे Bचा तो 31H आहे. तर अॅक्युम्युलेटरमध्ये ऑलरेडी तुमचं Aची व्हॅल्यू असल्यामुळे आता ह्या अॅक्युम्युलेटर बरोबर तुमच्या Bला आपण ॲडिशन करायचं. तर तुम्ही असेंब्लीची कोड वापरता त्याच्यामध्ये ॲड हे इन्स्ट्रक्शन असतं. ते इन्स्ट्रक्शन काय करतं, अॅक्युम्युलेटर बरोबर तुमच्या नेक्स्ट ॲड्रेसला ॲड करतं. त्याच्यानंतरनं जो जनरेट झालेला रिझल्ट आहे हा अॅक्युम्युलेटरमध्ये स्टोअर होतो. आता अॅक्युम्युलेटरमध्ये स्टोअर झालेला रिझल्ट तुम्हाला आरमध्ये स्टोअर करायचा आहे. म्हणून आपण परत मूव्ह इन्स्ट्रक्शन वापरलं. सपोज आरचं ॲड्रेस आहे 32H. मग अॅक्युम्युलेटरची व्हॅल्यू ही मूव्ह कर 32H या ॲड्रेसला म्हणजे आरमध्ये. तर हे असेंब्ली कोड झाला. आता ह्याचं काम असेंबलर काय करतो, असेंबलर ह्या कोडला घेतो. ठीक आहे. आणि ह्या कोडचं कन्व्हर्जन मशीन कोडमध्ये करतो. त्याला आपण हेक्स फाईलमध्ये म्हणतो किंवा .x फाईल म्हणतो त्याला, की हेक्साडेसिमलमध्ये कन्वर्ट करतो. तर इथं तुम्ही जे बघू शकताय की E5 जी आहे, ही E5 हे मूव्ह ए आणि त्याच्या पुढची रजिस्टर व्हॅल्यू जी तिथं पुढे लिहिली 30 ॲज इट इज. तर E5 म्हणजेच आपण आता इंटरप्रेट करू शकतो की मूव्ह ए म्हणजे E5 आहे. तसंच ॲड ए म्हणजे 25 आहे आणि मूव्ह 32 म्हणजे F5 आहे. आता ही मशीन कोड झाले. आता ह्या तिन्हीमध्ये डिफरन्स काय आहे? हाय लेवल कोड हा ह्युमन रिडेबल असतो. का आता आपल्याला आता तुम्हाला माहिती नाही ना, की E5 25F लिहायचं का 5F लिहायचं? तुम्हाला काय करायचंय? तुम्ही तुम्ही सिंपल इंग्लिश लँग्वेजमध्ये किंवा सी लँग्वेजमध्ये आपण लिहितो आपण त्याला. तो कोड हाय लेवल लँग्वेज झाला, की लाइक ह्युमन रिडेबल. त्याच्यानंतर तुमचा कंपायलर त्याला असेंब्लीमध्ये कन्व्हर्ट करतो. असेंब्ली ही क्लोजेस्ट लँग्वेज आहे तुमच्या मशीनच्या. पण ही सुद्धा ह्युमन रिडेबल आहे, बट स्टील इट्स कॉम्प्लेक्स, की तुम्ही सगळे इन्स्ट्रक्शन लक्षात ठेवू शकत नाही. ह्याचा इन्स्ट्रक्शन सेट असतो आणि हा सेट हा प्रत्येक कंट्रोलरसाठी डेडिकेटेड असतो. त्याचं तुम्हाला डेटाशीट मिळू शकतं किंवा हा इन्स्ट्रक्शन सेट मिळू शकतो. मी तुम्हाला इथं त्याचे डॉक्युमेंट खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल आणि दाखवल सुद्धा आता, की कसं इन्स्ट्रक्शन सेट अवेलेबल असतं. तेवढंच इन्स्ट्रक्शन जेवढे त्यांनी प्रोव्हाइड केलेले आहेत, जो मॅन्युफॅक्चरर असेल त्याला, तेवढेच इन्स्ट्रक्शन सेट अवेलेबल असतात तुमच्या ऑपरेशन्स करण्यासाठी. अदर दॅन दॅट तुम्ही नाही करू शकत त्याच्यामध्ये. तर ते इन्स्ट्रक्शन सेट मध्ये हे इन्स्ट्रक्शन असतात, जसं मूव्ह झालं, ॲड झालं. हा सपोर्टिव्ह इन्स्ट्रक्शन आहे, ज्या तुमच्या कंट्रोलरसाठी सपोर्टेड असतो. त्याचं कन्व्हर्जन मशीन कोडमध्ये होतं. का तर आपल्याला माहिती आहे ऑलरेडी कंट्रोलर किंवा सीपीयू जे असतात ह्यांना मशीन लँग्वेज समजते. आयदर बायनरी समजते त्यांना 0101. अदर दॅन दॅट त्यांना लँग्वेज कळत नाही. मग ह्याचं कन्व्हर्जन आपल्याला बायनरीमध्ये करावं लागेल. तर हे मशीन कोड जे आहे, तो जो लास्ट हेक्स फाईलमध्ये जनरेट झाला असतो, तो हेक्साडेसिमलमध्ये असतो. तो आपण हेक्साडेसिमलचा तो फाईल आहे, ती आपण ॲक्चुअली फ्लॅश करतो. कुठं करतो? मायक्रो कंट्रोलरमध्ये करतो. आता ती फ्लॅश होत असताना ते ॲक्चुअली हेक्साडेसिमल पण राहत नाही. तर E5चं कन्व्हर्जन परत बायनरीमध्ये होणार. ठीक आहे. तर त्याचं जे कन्व्हर्जन होईल ते बायनरीमध्ये अशी स्ट्रीम तयार होणार कंप्लीटली, म्हणजे सगळे 010101 असं होणार आणि ते आपण फ्लॅश करतो मायक्रो कंट्रोलरमध्ये. कुठं करतो? रॉममध्ये करतो. कारण का आपला सगळा कोड रॉममध्ये फ्लॅश होत असतो. आता ह्या रॉममध्ये फ्लॅश झाल्यानंतर ना, जेव्हा तुमचा कंट्रोलर स्टार्ट होतो फर्स्ट टाइम, तेव्हा तो रिसेट वेक्टरला जंप करतो रॉमच्या. जर आपण मगाशी ही डायग्राम बघितली, ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की हा रिसेट वेक्टर आहे. तर बाय डिफॉल्ट जेव्हा तुम्ही मशीन कंट्रोलर स्टार्ट होते, त्यानंतर ती ह्या ॲड्रेसला पॉईंट करत असते 0000H. हा रिसेट वेक्टर आहे त्याचा. तर इथं पॉईंट करायला स्टार्ट करते आणि जो तुमचा कोड स्टोअर झालेला आहे, ते इथून वर स्टोअर झालेला असतो. तर तो त्याला लाईन बाय लाईन रीड करायला लागतो विथ द हेल्प ऑफ प्रोग्राम काउंटर, जे आपण मगाशी मेन्शन केलं. तर तो लाईन बाय लाईन इन्स्ट्रक्शन तिथून फेच करतो. आता सीपीयू फंक्शन करतो हा 3 पार्टमध्ये. त्याला आपण काय म्हणतो? फेच, डिकोड आणि एक्झिक्यूट. म्हणजे सीपीयूचं काम काय असतं? इन्स्ट्रक्शन फेच करणे. फेच करणे म्हणजे काय करायचे? थोडक्यात ती घेणे, इन्स्ट्रक्शन घ्यायचं, रीड करणे, इन्स्ट्रक्शन रीड करणे. त्याच्यामध्ये काय लिहिलंय हे तुला डिकोड करायचंय. तू काय लिहिलंय त्याच्यामध्ये? तू लिहिलंय की मूव्ह ए इक्वल टू, म्हणजे मूव्ह ए 30 लिहिलंय, म्हणजे की 30 ह्या ॲड्रेसमध्ये जा, रीड कर तिथली व्हॅल्यू. ती रीड केलेली तू अॅक्युम्युलेटरमध्ये घेऊन ये. अॅक्युम्युलेटर आपला रजिस्टर आहे. ही त्याला डिकोड करावं लागतं. इन्स्ट्रक्शन रीड करतो, त्याला डिकोड करतो आणि तेव्हा डिकोड करत असतो, तेव्हा 30H ही जो ॲड्रेस आहे की नाही, हा 30H ॲड्रेस कुठं असेल बरं? तो 30H ॲड्रेस आपला रॅममध्ये असतो. तिथं का असतो? जेव्हा आपण
प्रोग्राम फ्लॅश करतो आणि स्टार्ट करतो मायक्रो कंट्रोलर, तेव्हा काही इनिशियल स्टेजमध्ये ह्यातले जे ह्यातले जे व्हेरिएबल्स असतात हे रॅममध्ये आणले जातात. त्याच्या व्हॅल्यू सगळ्या रॅममध्ये आणल्या जातात. ठीक आहे. ही का आणल्या जातात रॅममध्ये? कारण का सीपीयूला ऍक्सेस करायला सोपं जाईल. प्रत्येक वेळेस रॉममध्ये जाऊन ते ऍक्सेस करू शकत नाही. का तर त्याची व्हॅल्यू चेंज होणार असते. कारण का तुम्ही A+B करताय, तर ह्याचा रिझल्ट हा चेंज होणारा असतो किंवा तो अपडेट होणारा असतो. म्हणजे व्हेरिएबल आहे ना, त्यामुळेच त्याला व्हेरिएबल म्हणतो आपण त्याला. ती काय कॉन्स्टंट नाहीये. ती व्हेरिएबल आहेत. व्हेरिएबल ही रॅममध्ये स्टोअर होतात त्याच्या व्हॅल्यू. म्हणून आपण पण काय करायचंय त्या व्हेरिएबलवर, काय ऑपरेशन करायचे हे मात्र आपण रॉममध्ये आपल्या कोडमध्ये लिहिलेलं असतं, की प्लस ऑपरेशन करायचं आपल्याला. काय करायचं इथं A+B करायचंय. तर मग आपण फेच करतो. सीपीयू त्याला फेच करतो इन्स्ट्रक्शनला, की A+B करायचंय तुला. मग त्यांनी काय केलं, त्यांनी इन्स्ट्रक्शन रॉममधनं घेतलं. इफ आय 30 आता हे जे वरचं जे लिहिले मशीन कोड तोच तिथं त्यांनी ह्याच्यामध्ये मेन्शन केला. इफ आय देन 25 31 आणि असं लाईन बाय लाईन इन्स्ट्रक्शन त्यांनी घेतलं. प्रोग्राम काउंटरने त्याला गाईड केलं फेच करायला. त्याच्यानंतर त्यांनी त्याला डिकोड केलं. त्याचा कंट्रोल युनिट जो असतो तुमचा, अरिथमॅटिक अँड लॉजिकल युनिट तुमचा, कंट्रोल युनिट असतो, जो डिकोड करतो त्या इन्स्ट्रक्शनला, इंटरप्रेट करणार तो पहिल्यांदा मशीन कोडमध्ये त्याला, की ह्याला करायचंय काय आपल्याला नक्की. त्यानंतर त्याला लागणाऱ्या गोष्टी सगळ्या त्याला माहिती झाल्या, की तो त्याला एक्झिक्यूट करतो, म्हणजे ऑपरेशन परफॉर्म करतो त्याच्यावर. सीपीयू जी लास्ट इन्स्ट्रक्शन आहे, की लास्ट त्याचं स्टेज असते ती एक्झिक्युशनची असते. मग तो एक्झिक्युशन काय करतो, तुमचं एक्झिक्युशन हा नेहमी ALU मध्ये होत असतं. का तर ते अर्थमॅटिक अँड लॉजिकल युनिट आहे. आता इथं प्लस ऑपरेशन करायचंय, तर त्याला कळते की अॅक्युमुलेटर मध्ये जी मध्ये व्हॅल्यू स्टोअर कर आणि त्यानंतर अॅक्युमुलेटरचं तुमच्या 31H बरोबर प्लस कर आणि ते परत व्हॅल्यू बॅक टू स्टोअर कर 32H ह्या ॲड्रेसला. हे सगळं तिथं होतं आणि ती रिझल्ट तुमचा स्टोअर होतो रॅम मधल्या 32H ॲड्रेसला. आता ह्या सगळ्या सायकलमध्ये तुम्ही जर इथं नीट बघितलं तर हे घड्याळ दाखवले. ती का दाखवले? कारण का सीपीयूला फंक्शन करण्यासाठी क्लॉक सायकल लागतो, क्लॉक सिग्नल लागतो. कारण का विदाउट क्लॉक सिग्नल ती सिंक्रोनायझेशन होऊ शकत नाही. आता ह्या क्लॉकच्या रिलेटेड सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बोललोय, की क्लॉकच का लागते. विदाउट क्लॉक कुठलंच इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस जे कंट्रोलर्स असतात किंवा प्रोसेसर असतात ते फंक्शनच करू शकत नाही. विदाउट क्लॉक काय चालत नाही. त्यामुळे क्लॉक लय इम्पॉर्टंट असते याच्यामध्ये. तर हे जे सीपीयू हा सगळा सेगमेंट आहे, हा तुमचा टार्गेट कंट्रोलरवर असतं. तर जसं आपण म्हणलं, पहिला पार्ट जो आहे तो तुमच्या होस्ट मशीनवर म्हणजे तुमच्या कम्प्युटरवर असतो आणि जो खालचा पार्ट आहे हा सगळा तुमच्या कंट्रोलरमध्ये होत असतो. तर हे त्याच्या मागं बिहाइंड द सीन्स असतं, की जो कोड तुम्ही लिहिता त्याचं कन्वर्ट होतं हेक्समध्ये. हेक्सचं कन्व्हर्जन नंतरनं तुम्ही फ्लॅश करता आणि त्या फ्लॅश झालेल्या कोडला तो लाईन बाय लाईन रीड करतो आणि रीड करून त्याच्या फेच डिकोड एक्झिक्यूट विथ द हेल्प ऑफ क्लॉक तो करतो आणि तुमचं जे दिलेलं ऑपरेशन करतो आणि त्याचे व्हॅल्यू स्टोअर करतो परत रॅममध्ये, बॅक टू रॅम. कारण का रॅम ही तुमच्या व्हेरिएबल स्टोरेजसाठीच दिलेली असते. कारण का मी जसं म्हणलं, की व्हॅल्यू सारखे चेंज होत असतात. रॉमवर व्हॅल्यू चेंज होऊ शकत नाही. रॉम ही वन टाइमच फ्लॅश असते. त्याच्यावर परत एकदा व्हॅल्यू तिथनं रीड केल्यानंतर त्याला राईट नाही करता येत. ती तुम्ही अगोदरच केलेलं आहे ऑलरेडी तुमचे इन्स्ट्रक्शन. तिथं नाही करायचं. आपल्याला एक अशी स्पेस पाहिजे जिथं जसं आपण भागाकार करतो त्याच्यामध्ये हातचा लिहितो आणि टेम्पररी हातचा कुठं लिहितो, कुठं साईडला लिहितो पेपरवर. तो तुमचा टेम्पररी आहे ना व्हेरिएबल. तसंच ही रॅम आहे तुमची. एक साईड पेपर आहे तुमचा. इथं तुमचं काम चालतं. कारण का ती टेम्पररी आहे. जेव्हा तुम्हाला रिसेट माराल ना, तुमची रॅम पूर्ण क्लीन झालेली असते. रॅममध्ये काय नसतं परत. रॅम परत 0-0 सगळं क्लीन. रॅममध्ये जोपर्यंत पॉवर आहे तोपर्यंतच त्याच्यामध्ये डेटा स्टोअर असतो. ते तर तुम्ही आता बेसिक एकदम शिकलाच असाल, की व्हॉलटाईल आणि नॉन व्हॉलटाईल मेमरी काय असते. तर हा फ्लो तुम्हाला बिहाइंड द सीन्स समजला असेल आय होप. काय क्वेश्चन असेल तर तुम्ही पॉज करून डायरेक्ट खाली कमेंट बॉक्समध्ये टाका. आता पुढे जायच्या आधी आपण इन्स्ट्रक्शन सेट्सला बघून घेऊया. जे आता आपण मगाशी मी म्हणलं, की इन्स्ट्रक्शन्स असतात, जे की स्पेसिफिक टू तुमच्या कंट्रोलर असतात, की त्या कंट्रोलरमध्ये कोणते ऑपरेशन्स होऊ शकतात ते त्याच्या इन्स्ट्रक्शन सेट्समध्ये डिफाईन केलेलं असतं बाय द मॅन्युफॅक्चर. लाईक ह्याला ॲटमेलचा आपण जर मायक्रो कंट्रोलर घेतला तर त्याच्यामध्ये कोणते इन्स्ट्रक्शन
ॲटमेलचा मायक्रो कंट्रोलर 8051 सपोर्ट करतो हे त्यांनी ह्या डॉक्युमेंट्समध्ये दिलेलं असतं आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला पब्लिकमध्ये अवेलेबल असतात आणि ह्याच इन्स्ट्रक्शनमध्ये तो परफॉर्म करू शकतो. जसं आता आपण मगाशी एक्झाम्पल बघितलं की ई5 मध्ये जर तुम्ही बघितलं की तो काय करतोय की मूव्ह ए आणि पुढं डेटा ॲड्रेस. आता डेटा ॲड्रेस आपण मगाशी बघितला की जो 30H होता आपल्या व्हेरिएबल ए साठीचा. तर असं हे इन्स्ट्रक्शन सेट त्यांनी इथं डिफाईन केलेलं आहे की तुम्हाला जर मूव्ह ए आणि सपोज जर कुठल्या डेटावरनं ॲक्युम्युलेटरमध्ये व्हॅल्यू आणायची असेल तर तुम्हाला ई5 हे हेक्स कोड त्याच्यासाठी डिफाईन केलेलं आहे. तर आता तुम्हाला समजलं असेल की इन्स्ट्रक्शन सेट कुठं बघायचे. मी हे इन्स्ट्रक्शन सेट तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड करेल याची लिंक. असंच प्रत्येक मायक्रो कंट्रोलर किंवा प्रत्येक मायक्रो प्रोसेसरला डिफाईन केलेलं असतात की तो इन्स्ट्रक्शन सेट कोणते फंक्शन त्याच्यावर तो करू शकतो. कोणते इन्स्ट्रक्शन सेट वापरून तो ऑपरेशन करू शकतो आणि हे डिफाईन्ड असतात. आणि अदर दॅन धिस तो दुसरं ऑपरेशन करू शकत नाही. जर त्याच्यामध्ये सपोर्ट नसेल मल्टिप्लिकेशनचा, फॉर एक्झाम्पल मल्टिप्लिकेशन ह्या इन्स्ट्रक्शनचा त्यात सपोर्ट नसेल, तर तुमचा मायक्रो कंट्रोलर मल्टिप्लिकेशन करू शकत नाही. असं एकदम स्ट्रेट फॉरवर्ड तुम्ही सिंपल भाषेत समजून घ्या. तर इन्स्ट्रक्शन सेट खूप इम्पॉर्टंट असतात. जसं जसं तुम्ही ॲडव्हान्समध्ये जाल तुम्हाला इन्स्ट्रक्शन सेट माहिती असले पाहिजेत. कोणते कोणते कंट्रोलरसाठी प्रोसेसरसाठी लागतात. जसं की आता जो ओपन सोर्स आहे RISC-V हा RISC-V आर्किटेक्चर ओपन सोर्स आहे. त्याचे पण इन्स्ट्रक्शन सेट त्यांनी पब्लिकमध्ये दिलेले आहे की तो कोणते इन्स्ट्रक्शन सेट सपोर्ट करतो. असेच बाकीचे ARM Cortex म्हणा, कुठलेही प्रोसेसर म्हणा, ह्याचं प्रत्येकाचं असतं. तर समजून काय घ्यायचं की इन्स्ट्रक्शन सेट इथून येतात. त्याचे डिफाईन केलेलं असतं. तुम्ही नाही डिफाईन करत. त्यामुळं हा असतो बाबा असं एक डॉक्युमेंट एवढं तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला फ्युचरमध्ये फायदा होईल ॲडव्हान्स मायक्रो कंट्रोलर किंवा ॲडव्हान्स प्रोसेसर शिकण्यासाठी. ठीक आहे. आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूया. ते म्हणजे स्टँडर्ड डेटा टाइप्स. सी प्रोग्रामिंग मधले स्टँडर्ड डेटा टाइप. हे सी प्रोग्रामिंग मधले, एम्बेडेड सी प्रोग्रामिंग मधले नाही. तर सी प्रोग्रामिंग मध्ये जसं आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की इंटिजर असतात, कॅरेक्टर असतात, फ्लोट असतात, डबल असतात, अजून लॉंग असतात, असे बरेच असतात. त्याच्यामधले इंटिजर आपण होल नंबर्स डिफाईन करायला वापरतो, कॅरेक्टर आपण कॅरेक्टर डिफाईन करायला वापरतो, फ्लोटिंग पॉईंट हे नेहमी आपले डेसिमल नंबर्स डिफाईन करायला वापरतो, सिंगल प्रिसिजन डेसिमल नंबर, डबल आपण त्याला डबल प्रिसिजन डेसिमल नंबर वापरतो, वगैरे वगैरे. आता हे जे स्टँडर्ड डेटा टाईप आहेत त्यांच्या सायझेस पण आपल्याला टिपिकली रेंजेस आपल्याला माहिती आहेत. ते म्हणजे जसं की कॅरेक्टर हे 1 बाईटचं असतं. त्याची रेंज -128 टू 127 नंबर हे त्याच्यामध्ये डिफाईन करू शकतो. त्याला जर अनसाइंड करायचं असेल तर ते डबल करायचं. म्हणजे 0 पासून काउंट स्टार्ट होणार ते 256 म्हणजे 128 प्लस 127 केले की तुम्हाला तसं खालचे सगळ्यांचे पण सेम वे तुम्हाला अनसाइंडचे रेंज मिळून जाईल. 0 पासून स्टार्ट करायचं ते अनसाइंड रेंज मिळेल. तसंच कॅरेक्टरला 1 बाईट झालं, त्यानंतर शॉर्टला 2 बाईट्स लागतात. 1 बाईट इक्वल टू 8 बिट्स असतात. 2 बाईट्स म्हणजे 16 बिट झालं. तसंच इंटिजरला 4 बाईट लागतात, फ्लोटला 4 बाईट लागतात, डबलला 8 बाईट लागतात, अँड सो ऑन अँड सो फॉर. लाईक असं आपले जे आपल्याला स्टँडर्ड मेमरी रिक्वायरमेंट आहे डेटा टाईपसाठी लागणारी ही स्टँडर्ड सी मधली डेटा टाईप्स स्टँडर्ड सी मधले डेटा टाईप्स आहेत. आता प्रॉब्लेम काय होतोय की आपण जर हे डेटा टाइप्स आपल्या एम्बेडेड सिस्टम मध्ये वापरायला चालू केलंय तर आपले जे एम्बेडेड सिस्टम मध्ये जे कंट्रोलर वापरलाय तो कंट्रोलर लय डिफरंटली बिहेव करतो. कसं काय? कारण का एक एक्झाम्पलने घेऊन बघूया. तर काय आहे, आपण एक एक्झाम्पल मध्ये घेऊया की सपोज आपल्याला इंट टेम्परेचर इक्वल टू 40,000 स्टोअर करायचंय. ठीक आहे. आपल्याला डिफाईन करायचं इंट टेम्परेचर इक्वल टू 40,000. आता हे आपल्याला 8051 मायक्रो कंट्रोलरवर कसं स्टोअर होईल आणि एखाद्या टिपिकल 32 बिट आर्किटेक्चर म्हणलं की ARM म्हणा किंवा तुमचा x86 आर्किटेक्चर ती कसं स्टोअर होईल. तर जर 8051 जर तुम्ही हा कॉलम बघितला तर ह्याच्यामध्ये इंट टेम्परेचर 40,000 आपल्याला स्टोअर करायचं आहे. आता तुम्हाला माहिती की 8051 हा 8 बिट आहे. 8 बिटच फंक्शन करतो. बट जसं मगाशी म्हणलं 8 बिट ही त्याची बसची ॲड्रेसेबल साईज जरी असली म्हणजे 8 बिट ॲट अ टाइम जरी तो फंक्शन म्हणजे त्याच्यामध्ये डेटा बस त्याची ॲक्सेस करू शकत असला तरी तो स्टोअर जास्त करू शकतो. तर टिपिकली 16 बिट त्याला लागतील 40,000 ही व्हॅल्यू स्टोअर करायसाठी. आता हे कोणी डिफाईन केलं तर हे कंपायलरने डिफाईन केलं. कंपायलरनी हे डिफाईन केलेलं असतं की त्याला 16 बिट लागतील
इंट बिकॉज इट्स अ इंट टाईप, की ह्याला 16 बिट लागतील. आता हे कुठून आलं? तर फॉर एक्झाम्पल आपण जर किलचा मायक्रो कंट्रोलर म्हणजे किलचा आय डी वापरत असेल, तर किलच्या ज्या आय डीमध्ये कंपायलर वापरलाय, तर ह्या कंपायलरचे स्वतःचे स्पेसिफिकेशन असतात. तर त्यांनी दिलेलं असतं की आम्ही इंटला किती बिट्स अलोकेट करणार आहे, ते कन्सिडर करणार आहे. म्हणजे इंट किती किती साईजचा असला पाहिजे हे कंपायलर डिफाईन करतो. तर इथं तुम्ही बघितलं तर इंट हा मॅक्सिमम 16 असा वापरलाय. मग तो साइंड शॉर्ट इंट असून दे, अनसाइंड शॉर्ट किंवा अनसाइंड इंट किंवा साइंड इंट, हा 16च धरतात येते. म्हणजे टिपिकली 2 बाईट्सचा धरतात येते, म्हणून तिथं 16 बिट्स आले. जर लॉंग वापरला असता आपण लॉंग इंट, जर डेटा टाईप लॉंग इंट असतात तर त्यांनी 32 बिट वापरले असते. सो तुमचा क्वेश्चन इथं येऊ शकतो की 16 बिट्सच का वापरले 40,000 डिफाईन करायला? तरीही त्याच्यामुळे वापरले. आता तुम्हाला प्रॉब्लेम कुठे येतो ते सांगतो. 16 बिटचं साठी इंटिजरला मॅक्सिमम व्हॅल्यू रेंज तुम्ही बघू शकता, -32,768 टू +32,767. म्हणजे कळलं तुम्हाला, 32,767 ही त्याची मॅक्स रेंज आहे. आपल्याला स्टोअर करतो आपण 40,000. तर ही त्याची रेंज आहे आणि आपल्याला स्टोअर काय करायचंय? 40,000. तर ही एक्सिड करते का नाही? तर करते. ऑब्विसली ह्याच्यामध्ये फिट होत नाही व्हॅल्यू, पण तरी पण ती स्टोअर करू शकतो. कारण का त्या कंपायलरनी सांगितलंय इंटिजर ही मॅक्सिमम 2 बाईट्सच असली पाहिजे, तर ती 2 बाईट्सच घेणार ह्याच्यात. बट तुम्ही बघू शकता 32 मध्ये त्याला काय प्रॉब्लेम येत नाही. 32 बिट आर्किटेक्चरमध्ये तो आरामात तो स्टोअर करू शकतो. तेवढी कॅपॅसिटी आहे त्याची 40,000 हा व्हॅल्यू स्टोअर करायला. कारण का त्याचं 32 बिट असल्यामुळं तो +2 बिलियन पर्यंत नंबर स्टोअर करू शकतो. त्याची रेंजच तेवढी इंटिजरची. त्याच्यामुळे तो सहज स्टोअर होते. प्रॉब्लेम कुठं होते? प्रॉब्लेम ह्या 8 बिट मध्ये होते. तुम्हाला इथे दिसते की प्रॉब्लेम काय होते, ह्यानी स्टोरेज मध्ये इश्यू येते. म्हणजे इंटिजर ओव्हरफ्लो होते. कशामुळे होते? त्याच्या रेंजच्या बाहेर जातोय हा. 32 बिट मध्ये काय प्रॉब्लेम आहे का? तर अजिबात नाही. आरामात व्हॅल्यू स्टोअर होती त्याची आणि व्हॅल्यू करेक्टली स्टोअर होती. 40,000ला 40,000 स्टोअर होते. बट इथं दिसते की व्हॅल्यू ऍक्च्युअली स्टोअर जी होती 8 बिट मध्ये ती -25,536. ही कशामुळे होतंय की ओव्हरलॅप म्हणजे व्रॅप अराउंड म्हणतात त्याला. हा इश्यू 8 बिट मध्ये येतो मायक्रो कंट्रोलर मध्ये. का तर ह्याच्या कंपायलरने सांगितलंय की इंटिजर हा 2 बाईटचाच असतो. ह्याचा कंपायलरचा इश्यू आहे हा. आता ही व्हॅल्यू रॉंग आहे की नाही? आणि आता ह्याचं कॅल्क्युलेशन पण दाखवतो तुम्हाला की 40,000ला त्यांनी असं का स्टोअर केलं. तर ही रॉंग कशी काय झाली हे आपण आता थोडं समजून घेऊया. तुमच्याकडे जर प्रोग्राम कॅल्क्युलेटर असेल तुमच्या लॅपटॉपला, तर तुम्ही उघडू शकता त्याला. त्याच्यामध्ये तुम्ही इथं डेसिमलमध्ये आपल्याला 40,000 टाईप करायचं आहे. तरी हा कॉड वर्ड आहे. कॉड वर्ड म्हणजे काय की तुम्ही इथं बघू शकता की एक वर्ड साईज असते ही 16 बिटची असते. 0 to 16 ही एक वर्ड झाला. कॉड वर्ड म्हणजे 4 वर्ड झाले. तर आपले 16 झाले इथं. ठीक आहे. तर आता तुम्ही बघू शकता 40,000ला बायनरी रिप्रेझेंटेशन त्याचं कसं आलंय, तर 1001 1100 0100 आणि 000. ते तुम्ही खाली बघू शकता. एकदम बॉटमला 0 पासून ते 16 बिट पर्यंत तुम्हाला इथं स्टोअर झालं दिसेल. आणि त्याचा अप्पर मोस्ट हा 1001 1100 असं ह्या साईडनं वाचलं तर तुम्हाला लक्षात येईल. तर स्टोअर झाला. आता आपण काय करणार आहे, ह्या कॉड वर्डला चेंज करून आपण डबल वर्ड मध्ये करूया. डबल वर्ड म्हणजे 32 बिट. तर तुम्हाला कळतंय 32 बिट मध्ये आता हे वरचं ग्रे झालं, म्हणजे आपण फक्त 32 बिट आता हायलाइटेड कन्सिडर करतोय. 32 बिट मध्ये सुद्धा याची व्हॅल्यू डेसिमल मध्ये 40,000 आहे, बायनरी मध्ये पण अशीच आहे. 0000 स्टार्ट होते पहिला पूर्ण वर्ड, आणि त्याच्यानंतर सेकंड वर्ड डी वर्ड म्हणजे डबल वर्ड झाला 16 बिट आणि खालचे 16 बिट. तर स्टील तसंच आहे. आता मी ह्याला वर्ड मध्ये कन्वर्ट करतो. तर काय चेंज होते बघा. तुम्ही ह्या डेसिमल व्हॅल्यूला लक्षात ठेवा. बायनरी व्हॅल्यू तुमच्या आता लक्षात ठेवलीच असेल तुम्ही, 1001 1100. ठीक आहे. तर मी वर्डला कन्वर्ट करतो. तर काय झालं, बायनरी व्हॅल्यू तशीच राहिली. वर्ड हा 16 बिटचा असतो, बायनरी तशीच राहिली, बट त्याचं डेसिमल रिप्रेझेंटेशन कसं काय चेंज झालं? हे -25,536 कसं काय आलं?
तर त्याचं कारण आहे की 16 बिट इंटिजर व्हॅल्यू जेव्हा स्टोअर होत असते, तर प्रत्येक जे स्टोअर असतं लाईक 8 बिट म्हणा किंवा 16 बिट म्हणा किंवा 32 बिट म्हणा, तर रूल असा असतो की जे लेफ्ट मोस्ट बिट असतं आपलं, ते तुमचं साइन दर्शवण्यासाठी असते की ती व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे. जर निगेटिव्ह असेल तर हे लास्टचं बिट जे असतं ते 1 असलं पाहिजे. म्हणजे ती टोटल जी व्हॅल्यू आहे इंटिजर व्हॅल्यू त्याला आपण निगेटिव्हली कन्सिडर करणार. आणि जर ती पॉझिटिव्ह असेल तर ही 0 ने स्टार्ट झाली पाहिजे. बट काय झालं, 40,000 जेव्हा स्टोअर झालं, तर 40,000 ची व्हॅल्यू बरोबर आहे बायनरीमध्ये स्टोअर होताना. बट 16 बिट इंटिजर जेव्हा रीड होतो तेव्हा त्याचा लेफ्ट मोस्ट बिट कन्सिडर केलं जाते की हे साइन बिट आहे, म्हणून ह्याला कन्सिडर केलं जातं की ही मायनस व्हॅल्यू आहे. आणि ते मायनस कन्सिडर केल्यामुळे ह्याची डेसिमल व्हॅल्यू पण मायनस आली. तर इथं प्रॉब्लेम क्रिएट झाला की जे 40,000 होतं 16 बिट मध्ये जर तुम्ही जबरदस्ती स्टोअर केलं तर ते इंटरप्रेट होतं -25,536. ठीक आहे. या प्रॉब्लेमला तुम्ही आता टॅकल कसं करायचं हे समजण्यासाठी आपल्याला मग काय करावं लागेल, कंपायलरला सांगावं लागेल की बाबा माझी व्हॅल्यू 40,000 आहे आणि ह्याला 32 बिट लागतात, 16 बिट देऊ नकोस. म्हणजे त्याला एक्सप्लिसिटली कुठेतरी तुम्हाला सांगावं लागेल. मग ते सांगणार कसं तुम्ही? मग त्याच्यासाठी आपण फिक्स्ड डेटा टाईप वापरतो एम्बेडेड सी प्रोग्रामिंगमध्ये. ह्याचं काम काय असतं की कंपायलरला सांगतो आपण एक्सप्लिसिटली, म्हणजे अगोदरच सांगतो की बाबा माझी जी व्हॅल्यू आहे ही 40,000च्या रेंजमध्ये जाऊ शकते, तर ती त्याला कन्सिडर कर तू इंट 32 साइंड 32 बिट इंटिजर समजून घे, त्याला गॅरंटेड साईज 4 बिट असाइन केली पाहिजेस तू, ना की तू त्याला 16 बिट समजलं पाहिजे. म्हणजे कंपायलरला ऑटोमॅटिकली चान्सच नाही की 16 बिट कन्सिडर करून त्याला त्याची व्हॅल्यू चेंज करण्याचा. का तर तुम्ही सांगताय त्याला की 32 बिटच असाइन कर, कारण का व्हॅल्यू 40,000 आहे. ही गॅरंटी कोण घेतं? तर तुम्हाला असे काही टाईप्स वापरावे लागतात. जसं की इंट T8_T म्हणजे काय, तर इंटिजर आहे, हा जो नंबर आहे 8 आहे तो त्याचा सिग्निफिकंट करतो. बिट म्हणजे सांगितलं जातं की हा 8 बिटचा आहे, इंटिजर आहे. आणि _T म्हणजे नथिंग बट टाईप आहे, कारण का हे टाईप कास्टेड आहे, हे टाईप डेफ असतात. आणि हे कुठं स्टोअर असतात की stdint.h या हेडर फाईलमध्ये स्टोअर असतात. या हेडर फाईलमध्ये ऑलरेडी डिफाईन्ड आहेत की तुम्हाला जर माहिती पाहिजे ऑलरेडी की तुमची जी व्हॅल्यू आहे ती कोणत्या रेंजमध्ये जाणार आहे. आणि जर तुम्ही त्याला ऑलरेडी मेन्शन केलं की हा इंट 32 बिट आहे नंबर, म्हणजे मग लिहिताना मी कसं लिहिणार, इंट 32_t टेम्परेचर इक्वल टू 40,000. म्हणजे माझ्या कंपायलरला ऑलरेडी कळेल की हे 40,000 मला 32 बिट असाइन करायचे त्याला, ना की 16 बिट असाइन करायचे. आता हे स्टँडर्ड इंट जी फाईल आहे ही जरुरी नाही की तुमच्या IDE मध्ये अवेलेबल असेल. जसं की आपण पुढे डेमोमध्ये बघू की किलमध्ये ती अवेलेबल नाहीये. मग ह्याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही वापरू शकत नाही. बट इन जनरल त्याच्यामध्ये काय असतं ते आपण पुढे बघूयाच. बट त्याआधी आपण या फिक्स्ड डेटा टाईपचे मेमरी रिक्वायरमेंट काय असते ते एकदा क्लिअर करून घेऊया. आता जसं आपण म्हणलं की इंटिजर 8 म्हणजे int8_t किंवा int16 किंवा int32 असेल, तर त्याच्यात जो नंबर आहे तो 8, 16, 32 हाच त्याचा साईज आहे, त्याची बिट साईज आहे. तर int8_t म्हणजे त्याला 8 बिट लागतात, म्हणजे 1 बाईट झाला. तसं uint असं जर स्टार्ट होत असेल नी कुठलाही व्हेरिएबल, तर त्याला अनसाइंड म्हणायचं. कारण का आपल्याकडं 2 असतात, साइंड आणि अनसाइंड. तर अनसाइंडसाठी त्यांनी प्रोव्हिजन असं केले की uint8_t त्याला पण 1 बाईट लागतो. तर सुरुवातीला यू लावला तर ते अनसाइंड झालं. तर अशा प्रकारे डेटा टाईप्स, फिक्स्ड डेटा टाईप अवेलेबल असतात. आणि ह्या त्याच्या मेमरी रिक्वायरमेंट आहेत ज्या तुम्ही टिपिकल रेंज या कॉलममध्ये बघू शकता. ह्याच्या ॲडिशनल पण असतात, 32 बिट नंतर 64 बिट पण असतात. बट मी इथं ते मेन्शन नाही केलं. इन जनरल आयडिया तुम्हाला समजली असेल की की जर फिक्स डेटा टाईप वापरायचं असेल तर तुम्हाला कसं वापरावं लागेल. हे सगळं तुम्हाला अवेलेबल असतं स्टँडर्ड इंट हेडर फाईलमध्ये. तर नक्की स्टँडर्ड इंट हेडर फाईल करते काय? तर ती बेसिकली काय करते की तुम्हाला एक गॅरंटी देते की तुमचा कंपायलर हा
मेक शुअर करेल की तुम्हाला जर 8 बिट पाहिजे असतील तर तुमच्या कंपायलर हा त्याला 8 बिटच कन्सिडर करेल. म्हणजे कसं की चेक इफ द कंपायलर साइंड कॅरेक्टर इज एक्झॅक्टली 8 बिट. हा तो मेक शुअर करते. म्हणजे ते मेक शुअर करायचं काम स्टँडर्ड इंट फाईल करते. का तर त्याच्यामध्ये काय नाहीये, जस्ट इफ एल्स स्टेटमेंट्स आहेत. इफ साईज ऑफ साइंड इंट कॅरेक्टर इज इक्वल टू 1 अँड कॅरेक्टर बिट इज इक्वल टू 8, तर तुम्ही टाईप डेफ करा की साइंड कॅरेक्टरला तुम्ही INT 8_t म्हणून वापरू शकता. बेसिकली टाईप डेफ केले. साइंड कॅरेक्टर आपण लिहायच्या ऐवजी आता INT 8_t लिहिणार आणि ह्याला आपल्याला गॅरंटी की ती 8 बिटच असणार आहे. सेम वे खाली तुम्ही बघू शकता बॉटमला की साइंड इंट असेल तर 4 आहे. तर तुम्हाला 4 बाईट पाहिजे असतील तर एक्झॅक्टली तुम्ही काय केलं पाहिजे, INT 32_t असं वापरलं पाहिजे. म्हणजे 1 बाईट इक्वल टू 8 बिट्स असतं आणि 4 बाईट म्हणजे 32 बिट्स झालं. तर हे चेकिंगचं काम ही फाईल करते. म्हणजे हे तुम्हाला एक बेसिकली गॅरंटी प्रोव्हाइड करते. आता कधी कधी ही जुने जे कंपायलर आहे त्याच्यामध्ये ही फाईल नाही आहे अवेलेबल त्यांच्या कंपायलरमध्ये, तर तुम्ही त्याला स्वतः सेल्फ डिफाईन करा. तुम्हाला ऑलरेडी माहितीच आहे की कॅरेक्टर किती बिटचं असतं आणि शॉर्ट किती बिटचं असतं, तर तुम्ही त्याला टाईप डेफ वापरू शकता. ते आपण पुढे डेमोमध्ये बघूया. आता अदर दॅन जो मगाशी पेन पॉईंट बघितला आपला की इंटिजर ओव्हरफ्लो होतोय, इथं जो बघितला इंटिजर ओव्हरफ्लो होतोय, ह्याच्या व्यतिरिक्त काय होतं अजून की तुमचा जो साईज आहे ती सपोज तुम्ही कन्सिडर नाही केली, तुमच्या आर्किटेक्चरची साईज तुम्ही कन्सिडर नाही केली. ठीक आहे, तुमचं आर्किटेक्चरचं साईज 8 बिट सिस्टम आहे. इथं मी 2 कॉलममध्ये कंपॅरिझन करतोय आपण इथं की एक 32 बिट सिस्टम आहे आणि एक 8 बिट सिस्टम आहे जी आपली 8051 आहे. आपल्याला माहिती की 8 बिट सिस्टम असल्यामुळं ह्याची जी डेटा बस आहे रीड राईट 8 बिट ॲट अ टाइम करणार आहे. म्हणजे जरी तुम्ही त्याला 16 बिट दिलं किंवा 32 बिट दिलं तर त्याला ॲडिशनल काम पडणार आहे. कारण का 32 बिट दिलं तर त्याला बेसिकली 888 असे 4 बाईटवर काम करावं लागणार, बरोबर का नाही? म्हणजे एक नंबर जर तुम्ही 32 बिटचा असेल लेंथला, तर त्याला पहिल्यांदा MSB घ्यावं लागेल, पहिला बाईट, मग दुसरा बाईट, मग तिसरा बाईट आणि मग चौथा बाईट, असं एका नंबरचं घेऊन तुम्हाला दुसऱ्या अशा नंबर बरोबर ॲडिशन करायचे असेल सपोज, तर तुम्हाला किती ॲडिशनल स्टेप्स वाढतात. हे जर तुम्ही 32 बिट सिस्टममध्ये असेल तर तुम्हाला सिंगल ऑपरेशन आहे ॲड ऑपरेशन, सिंगल इन्स्ट्रक्शन वापरा ॲड, बिकॉज एका व्हेरिएबलची साईज 32 आणि दुसऱ्या व्हेरिएबलची साईज 32 डायरेक्टली ॲड होऊ शकते, बिकॉज तुमचं जी नेटिव्ह आहे, जी बस आहे तुमची, ती 32 बिटचीच आहे. ती रीड राईट ऑपरेशन डायरेक्ट करू शकते आणि ALU पण तो सपोर्ट करतोय 32 बिटला, बट 8 बिट सिस्टम नाही करू शकत आहे. म्हणजे काय झालं थोडक्यात की तुम्हाला हे पण कन्सिडर करावं लागेल की तुमच्या कोडमध्ये तुम्ही जे व्हेरिएबल लिहित आहे त्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यूज तुम्ही स्टोअर करणार आहेत त्याची रेंज काय आहे. जर तुमचा जो कंट्रोलर आहे, जी सिस्टम आहे, ह्याची कॅपॅसिटीज 8 बिट आहे, तर तुम्हाला ॲडिशनल काम करावं लागणार. तर ह्या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय समजतंय की बेसिकली जर आपल्याला नम सी इक्वल टू नम ए प्लस बी हे जे उदाहरण आहे इथं खाली लिहिलंय ते जर घ्यायचं असेल तर आपल्याला जर 32 बिट सिस्टम वापरली तर मॅक्सिमम एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त इन्स्ट्रक्शन लागतील. ॲड इन्स्ट्रक्शन तर ऑब्व्हियसली लागेल. मगाशी आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये बघितलं मूव्ह ॲक्युमुलेटर ए रजिस्टर, मग त्यानंतर ॲड ॲक्युमुलेटर प्लस तुमचा ती 31 ॲड्रेस होता जो बी रजिस्टरचा ॲड्रेस होता आणि त्यानंतर परत मूव्ह ॲड्रेस रिझल्टमध्ये करायचा होता. सो टिपिकली एक ॲडिशन करायला 3 इन्स्ट्रक्शन धरून चाला, एकपेक्षा जास्त. पण ही कधी, जेव्हा तुमचं व्हेरिएबल साईज आहे आणि तुमची जी सिस्टमची सपोर्टिंग साईज आहे, जी ALUची साईज किंवा बस साईज म्हणा, त्याची जी रीड राईट सायकलची जी साईज आहे, ती आर्किटेक्चर साईज ती सेम असली पाहिजे. आता सेम जर 32 बिट तुम्ही वापरलं 8 बिट सिस्टममध्ये जबरदस्ती करू शकतो का? तर ऑब्व्हियसली करू शकतो. करावं काय लागेल की जसं इथं दिलंय सिक्वेन्स ऑफ 8 बिट ऍड करणार तुम्ही फॉर LSB. पहिला लोअर तुमचे 8 बिट असतील त्याला घेणार आणि जो दुसरा नंबर असेल तुमचा त्याचे लोअर घेणार, मग त्याचे ॲडिशन करणार, मग त्याचा कॅरी घेणार, मग परत त्याचे ॲडिशन करणार, परत त्याचा कॅरी घेणार, असं तुम्हाला करावं लागणार. म्हणजे त्यांनी टिपिकली तुम्ही बघा फक्त एक ॲडिशन करायसाठी 8 बिट सिस्टममध्ये त्याला 10 ते 15 स्टेप करावं लागल्या, त्याच्यापेक्षा जास्तच इन्स्ट्रक्शन लागतात त्याला. जर आणि प्रत्येक इन्स्ट्रक्शन बेसिकली CPUचं कोड
तुमचं सीपीयूची जी सायकल आहे की फेच, डिकोड आणि एक्झिक्यूट असं प्रत्येक इन्स्ट्रक्शनला करावं लागतं. म्हणजे सीपीयूला किती ॲडिशनल काम करावं लागलं एक एवढं करण्यासाठी. त्यांनी काय होतं, सिस्टम स्लो होती तुमची. चालणार का तर चालणार, पण सिस्टम स्लो होणार. तर हे समजणं लय गरजेचं आहे, की तुमचा कॅपॅसिटी काय आहे तुमच्या कंट्रोलरची, प्रोसेसरची आणि तुम्ही करताय काय त्याचे ऑपरेशन. हे सगळं त्याचं आर्किटेक्चर डिझाइन जे आहे त्याला अंडरस्टँड करूनच तुम्ही कोड लिहिला पाहिजे. तर हे लय मेजर डिफरन्स आहे तुमच्या एम्बेडेड सी प्रोग्रामिंगमध्ये आणि नॉर्मल प्रोग्रामिंगमध्ये. नॉर्मल प्रोग्रामिंगमध्ये तुम्हाला काही घेणं देणं नसतं. खाली काय होतं, तुम्ही बिनधास्त काही पण वापरा, तुम्हाला माहिती ते हँडल होणारच आहे. त्यामुळे तिथे तुम्हाला मेक शुअर करायचंच नाही की हार्डवेअर सपोर्ट करतं का नाही. इथं हार्डवेअर सपोर्ट करतं का नाही इथून बघायचं आहे तुम्हाला. असंच दुसरा एक प्रॉब्लेम आहे. आता दुसरा प्रॉब्लेम काय होतोय, की आपण मगाशी बघितलं की एक लिमिटेड स्टॅक आहे आपल्याला, आहे का नाही? 8 बिट सिस्टममध्ये आपल्याला व्हेरी स्मॉल स्टॅक असते, ज्याचे मॅक्सिमम डझन्स म्हणजे लाइक हंड्रेड्स ऑफ बाईट्स असतात. जास्त बाईट अवेलेबल पण नाही आहेत स्टॅक साईजला. पण मोठे सिस्टम असतात त्याच्यात लार्ज साईज असते. तुमचे रॅम जे असते स्टॅक असतो. जर रॅम मोठी असेल तर त्याच्या स्टॅक साईज पण मोठीच असते. तर त्याच्यामध्ये जीबीजमध्ये असू शकते, एमबीजमध्ये असू शकते. पण तुमच्या जो 8 बिट मायक्रो कंट्रोलर त्याला स्मॉल आहे. तर तुम्हाला स्मॉल आहे तर तुम्हाला लय जपून वापरावं लागेल तेवढी स्टॅक. कारण का स्टॅक लागते तुम्हाला जर कॅल्क्युलेशन करायचं असेल तर, किंवा तुम्ही जास्त फंक्शन जम्प करताय, रिकर्सिव्ह फंक्शन वापरताय किंवा ॲडिशन, सबट्रॅक्शन किंवा असे कॅल्क्युलेशन, अरिथमेटिक ऑपरेशन्स करताय. तर ह्यासाठी लागते स्टॅक. तर तर तुम्ही त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे, की 8 बिट सिस्टममध्ये तुम्हाला हार्डवेअर प्रोटेक्शन मिळत नाही. बिकॉज अशा ॲडव्हान्स सिस्टममध्ये कसं असतं, जसं 32 बिट ARMमध्ये किंवा पुढं x86 मध्ये, की त्याला प्रोटेक्शन असतात. एमएमयू प्रोटेक्शन किंवा ओएस प्रोटेक्शन असतात. ते हार्डवेअरला असतात ते प्रोटेक्शन, की ते डिटेक्ट करतं, की मेमरी ही ओव्हरफ्लो व्हायला लागली किंवा काय व्हायला लागली, किंवा क्रॅश जरी झाला तरी त्याला एरर येतात, की कुठं क्रॅश झाली कळतं. ह्याच्यामध्ये क्रॅश झाल्यावर सुद्धा कळणार नाही. डायरेक्ट सायलेंटली काय होतं, ती ओव्हरराईट मारतं आणि बिहेवियरच चेंज होऊन जातं तुमच्या कंट्रोलरचं. तुम्हाला असं वाटतं कंट्रोलर असं का बिहेव करायला लागलाय. तो काही तुम्हाला सिग्नलच देऊ शकत नाही, बिकॉज त्यात तशी काही सिस्टमच नाही त्याला हार्डवेअर लेवलला. तर ह्याच्यामध्ये काय आहे, की तुम्हाला मेक शुअर करावं लागतंय, की जेव्हा तुम्ही 8 बिट मायक्रो कंट्रोलर वापरताय, तेव्हा तुमची स्टॅक फुल नाही झाली पाहिजे. स्टॅक फुल कशी होती मेजरली, तुम्ही रिकर्सिव्ह फंक्शन कॉल करताय. म्हणजे फंक्शन थ्रू फंक्शन थ्रू फंक्शन असं जर करताय, तर तुम्हाला जर माहिती असेल तर नॉर्मली जेव्हा फंक्शन कॉल होतो, तेव्हा त्या फंक्शनचा रिटर्न ॲड्रेस म्हणजे ते कंप्लीट फंक्शनसाठी मेमरी अलोकेट केलेली जाते स्टॅकमध्ये. एका फंक्शनसाठी डेडिकेटेड मेमरी असते. देन सेकंड फंक्शन कॉल जर झाला, तर त्यासाठी परत डेडिकेटेड मेमरी अलोकेट करावं लागते. त्यातल्या जे व्हेरिएबल असतील, लोकल व्हेरिएबल, त्याच्यासाठी सेपरेट मेमरी अलोकेट करावं लागते. असं तुम्ही जर रिकर्सिव्हली कॉल केले असतील किंवा मल्टिपल फंक्शन कॉल केले असतील, तर त्याला तेवढी मेमरी रिझर्व्ह करावं लागेल स्टॅकमधली. का तर तुम्हाला परत जेव्हा रिटर्न फंक्शन कॉल होतं, तुम्हाला ते रिव्हर्स पण यायचंय. फंक्शनचे रिटर्न ॲड्रेसेस पण स्टोअर केलेले असतात. त्यामुळे तुम्हाला इथं जास्त काळजी घ्यावी लागते, की जास्त रिकर्शन नाही करायचंय, जास्त लूप्स नाही वापरायच्यात किंवा जास्त व्हेरिएबल जे आहेत, ते व्हेरिएबल एकदम असे स्क्वीज करून भरायचे आहेत तुम्हाला. तुम्ही लाइक असं नाही करू शकत, तुमचे व्हेरिएबलची व्हॅल्यू सपोज म्हणजे फॉर एक्झाम्पल मला नंबर 8 ठीक आहे, 8 स्टोअर करायचं, फक्त 8 डिजिट 8 आणि मी त्यासाठी 32 बिट वापरतोय. म्हणजे मी स्पेसिफिकली त्याला इन्स्टेड ऑफ फिक्स साईज मी म्हणलं की अ, तुझा नॉर्मल इंट वापर. त्यांनी काय केलं, नॉर्मल इंटमध्ये 16 बाईट घेतले. 16 बिट घेतले, जसं मगाशी आपण एक्झाम्पल बघितलं की 8051 चा कंपायलर 16 बिट इंटला असाइन करतो. 16 बिटला गरज आहे का नंबर 8 डिजिट हा आपला डेसिमल 8 स्टोअर करायला? नाही गरज आहे. मग गरजच काय, जर ती व्हॅल्यू 8च्या वर जाणारच नसेल, तर त्याला एवढे बिट असाइन करून काय करायचं? कारण का स्टॅकमध्ये ती तेवढी मेमरी घेतली जाणार आहे. तर असे जर मल्टिपल व्हेरिएबल असतील तुमच्याकडे आणि तुम्ही त्याला अननेसेसरी मोठी साईज दिली असेल, जरी लागत कमी असेल तरी तुम्ही त्याला डेटा टाईप असं लार्जर डेटा टाईप असाइन केला असेल, तर स्टॅकमध्ये अननेसेसरी स्पेस ही अशीच एम्प्टी पडून राहणार आहे. ती युटिलाइज पण होणार नाही, बट असंच असाइन होऊन राहणार. ह्या सगळ्या गोष्टींमुळं स्टॅक फुल होतो आणि तुम्ही जर त्याच्या कॅपॅसिटीपेक्षा जास्त त्याच्यामध्ये अजून त्याच्यामध्ये हे करायला लागला, त्याच्यामध्ये ॲड करायला लागला किंवा जेव्हा एक्झिक्यूट होत असतं तेव्हा त्याला सीपीयूला टेम्पररी काय स्टोअर करायचं असेल तर ते स्टोअर करू शकणार नाही, कारण का स्टॅक ओव्हरफ्लो झालेला असतो. तो त्याला ओव्हरराईट करायला चालू करतो.
जेव्हा ओव्हरराईट करतो तेव्हा कुठंतरी एक्झिस्टिंग मेमरीलाच ओव्हरराईट करतो. त्यामुळे ह्याचं बिहेवियर काय असू शकतं कंट्रोलरचं, तर अनप्रेडिक्टेबल बिहेवियर असू शकतं. ते आपण त्याला डिफाईन नाही करू शकत की असं का बिहेव झालं, कारण का त्यांनी ती स्टॅकच ओव्हरराईट केलेली असते. सो अशा सर्व गोष्टी असतात जर स्टॅक ओव्हरफ्लोमुळे होतात. आणि असे सर्व पेन पॉईंट असतात जर तुम्ही डेटा टाईप्स राईटली चूज नसतील केले, तुम्ही आर्किटेक्चर राईटली कन्सिडर नसेल केलं, तर या सर्व गोष्टीमुळं तुमचं जे सिस्टम बिहेवियर आहे ते चेंज होतं. तुम्हाला अननेसेसरी इश्यूज क्रिएट होतात. तर ह्या सर्व गोष्टी आपल्याला नीट काळजीपूर्वक बघाव्या लागतात. आता हे झालं सगळं थेरॉटिकल. आता आपण एक्झाम्पलमध्ये बघूया डेमोमध्ये, की ॲक्च्युली हे कसं बिहाइंड द सीन्स होतं याचं. तर त्यासाठी आपल्याला किलचा C51 ID इन्स्टॉल करावा लागेल. तर किलचा C51 ID इन्स्टॉल करायचा असेल तर तुम्ही ह्या वेबसाईटला जाऊ शकता. मी ही लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच. तुम्ही हा C51 ID डाउनलोड करू शकता इथून फॉर 8051 डिव्हायसेस, आणि त्याला तुम्ही इन्स्टॉल करायचं आहे. इन्स्टॉलेशन व्हेरी स्ट्रेट फॉरवर्ड आहे, ह्याच्यामध्ये काही कॉम्प्लेक्स काही नाही आहे. आता इन्स्टॉलेशन झाल्यानंतर ना तुम्हाला अशी विंडो ओपन होती. तर तुम्हाला असे विंडो ओपन झालं, प्रोजेक्टवर जायचं आहे, न्यू मायक्रोविजन प्रोजेक्ट ओपन करायचा आहे, क्रिएट करायचा आहे न्यू प्रोजेक्ट. त्यानंतर ना तुम्हाला कुठं स्टोअर करायचं ते लोकेशन डिसाईड करा. तर मी इथं डेस्कटॉपला 8051 प्रोजेक्ट्स क्रिएट करतो. त्याला नाव द्या डेटा टाईप्स 8051. ठीक आहे. त्यानंतर मी याला सेव्ह करतो. त्यानंतर आपल्याला काय चूज करावं लागतंय की कुठला कंट्रोलर तुम्हाला वापरायचा आहे. तर मी डायरेक्ट, सिन्स आपण ॲटमेलचं डेटाशीट रेफर करतोय, त्यामुळं 8089C51RD2 हा मायक्रो कंट्रोलर मी रेफर करतोय. हा आपण कंट्रोलर घेऊया. त्यानंतर ना हा आपल्याला विचारतोय की स्टार्टअप कोड टाकायचं का, तर येस म्हणू. ओके, तर आपला इथं टार्गेट क्रिएट झालं, आपलं एक प्रोजेक्ट विंडो क्रिएट झाली लेफ्ट पॅनलला. तुम्हाला इथं दिसेल प्रोजेक्ट डेटा टाईप 8051, त्याच्यामध्ये टार्गेट 1 आणि सोर्स ग्रुप. सोर्स ग्रुपमध्ये आता आपल्याला फक्त स्टार्टअप फाईल आहे. स्टार्टअप फाईल म्हणजे काय की त्याच्यामध्ये 8051 जेव्हा स्टार्ट होतं तेव्हा त्यांनी त्याचे रजिस्टर वगैरे, डिफॉल्ट व्हॅल्यूज, त्याचे सेक्शन्स कुठून स्टार्ट होतात, हे सगळं ह्याच्यात मेन्शन केलेलं असतं. जसं की स्टॅक पॉइंटर हा इथं असेल डेटा सेक्शनमध्ये, ॲक्युमुलेटरचा हा इथं असेल, असं सगळ्या गोष्टी त्यात मेन्शन केल्या असतात. लाईक सेगमेंट कुठले कुठले असतील ह्याच्यात, तर ह्या स्टॅक ह्या आय डेटा म्हणजे लाईक इनडायरेक्ट ॲड्रेसिंग डेटा सेगमेंटमध्ये हा स्टोअर केलेला असेल, असं अशा गोष्टी त्यांनी इथं लिहिलेल्या असतात. की हा स्टार्टअप कोड म्हणजे एव्हरी टाइम वेन वी हिट द रिसेट, हा ह्या स्टार्टअप कोड थ्रू जातो. नॉर्मली ह्याला आपण बाकीच्या ज्या ॲडव्हान्स मायक्रो कंट्रोलर किंवा ॲडव्हान्स प्रोसेसर त्याच्यामध्ये बुटलोडर असतं, जसं बुटलोडर असतो तसं ह्याच्यामध्ये स्टार्टअप फाईल असते. तर आता आपल्या ह्याच्यामध्ये सी कोड लिहायचं आहे. त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला इथं सोर्स ग्रुपवर राईट क्लिक करायचं, ॲड अ न्यू आयटम टू ग्रुप म्हणायचं, सी फाईल चूज करायची, आणि ह्याच्यामध्ये मी इथं फाईल येतं कोड, तर डॉट सी फाईल चूज झालेली आणि ॲड म्हणतो याला. ठीक आहे, कोड डॉट सी क्रिएट झाली. आता ह्याच्यामध्ये माझ्याकडे ऑलरेडी कोड आहे. हा पहिल्यांदा कोड आपण कॉपी करूया. ठीक आहे, आता ह्या कोडमध्ये व्हेरी सिम्पल कोड आहे. या कोडमध्ये काही फ्यू ग्लोबल व्हेरिएबल डिक्लेअर केल्यात, अनसाइंड इंटीजर. त्यानंतर 3 फंक्शन डिक्लेअर केलेत, आणि हे मेन फंक्शन खाली आहे, तिथून आपण फंक्शन ए ला कॉल करतोय. फंक्शन ए मध्ये परत 2 लोकल व्हेरिएबल आहेत, ए जे की फर्स्ट ए जे आहे 0x हे अनसाइंड कॅरेक्टर आहे, दुसरा आहे अनसाइंड इंटीजर, त्याच्यामध्ये AABB असं दिले, आणि त्यानंतर ती जी व्हॅल्यू आहे ती आपण त्याचा ॲड्रेस असाइन करतोय ह्या ग्लोबल व्हेरिएबलला. सो ही सेम आपण त्याच्यानंतर ॲट दी एंड आपण फंक्शन बी ला कॉल करतोय. तर आपण नेस्टेड फंक्शन्स केलेत. तर हे सगळे फंक्शन सेमच आहेत. तर ए बी ला कॉल करतोय, बी सी ला कॉल करतोय असं, आणि सी कुणालाच नाही कॉल करत, दॅट डेड एंड इथं असं करतोय. तर असे आपण 3 फंक्शन लिहिलेत. आपल्याला काय अशामुळे लिहिलेत की ह्याच्यामध्ये आपल्याला ग्लोबल व्हेरिएबलची मेमरी अलोकेट कशी होती ती बघायला मिळेल, आणि लोकल व्हेरिएबलची जी फंक्शनच्या आतमध्ये आहे ती बघायला मिळेल, आणि फंक्शनचे रिटर्न ॲड्रेस स्टोअर कसे होतात ते पण बघायला मिळेल. व्हेरी सिम्पल कोड.
तर तुम्ही इथं ब्रेक पॉईंट लावायचं असेल, म्हणजे डिबग करायचं असेल तर तुम्ही इथं ब्रेक पॉईंट लावता. तर आपल्या आत्तापर्यंत जे बघितली विंडो ती म्हणजे ही कोड विंडो आहे. ठीक आहे. ह्याच्या साईडला ही प्रोजेक्ट विंडो आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जेव्हा तुम्ही कोड चेंजेस करता त्याला तुम्ही सेव्ह करता. सेव्ह केल्यानंतर त्याला बिल्ड करता. इथं F7 दाबलं तरी बिल्ड होतं. बिल्ड दिस टार्गेट. त्यानंतर इथं तुम्ही खाली त्याची बिल्ड आउटपुट बघू शकता. बिल्ड स्टार्टेड. असेंब्ली कोड जनरेट झाली आणि त्यानंतर कंपायलिंग झाली, लिंकिंग झाली आणि तुमचा कोड सक्सेसफुली जनरेट झाला आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये नो एरर्स आहेत, 0 एरर्स आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता जो कोड सेक्शन आहे त्याच्यामध्ये रेज 51.h ऑटोमॅटिक इन्क्लूड झाली बिकॉज आपण इथं डिफाईन केली म्हणून. ह्याच्यामध्ये काय असतं, ह्याच्यामध्ये रजिस्टर डिफाईंड असतात बिकॉज आपण ह्याला इन्क्लूड केल्यामुळे हे इथं ऑटोमॅटिकली आलेली आहे फाईल. ही हेडर फाईल आहे जी की डिफॉल्ट हेडर फाईल आहे, जेनरिक हेडर फाईल असती ज्याच्यामध्ये प्रत्येक जे SFR असतात त्याचे ॲड्रेसेस मेन्शन आहेत. त्याच्यानंतर जे पोर्ट्स असतात त्याचे ॲड्रेस मेन्शन आहेत. जेवढं काही त्याच्यामध्ये पॅरिफरल्स झाले, IO झाले किंवा रजिस्टर झाले या सगळ्याचे ॲड्रेस इथं मेन्शन आहे. जसं पोर्ट 1 वापरायचं असेल तर तुम्हाला पोर्ट 1चा ॲड्रेस इथं आहे 0x90. तर तुम्ही डायरेक्ट P1 म्हणून तुमच्या कोडमध्ये P1 जरी लिहून जर त्याला युटिलाइज केला तरी तो डायरेक्ट पोर्ट 1ला रेफर होतो. तर हे SFR आहेत, त्याचे डायरेक्ट ॲड्रेस, रजिस्टर ॲड्रेस इथं लिहिलेले आहेत. तर हे register.51.h मध्ये असतात. ठीक आहे. हे ऑटोमॅटिक इन्क्लूड झाले बिकॉज आपण इथे इन्क्लूड केले. आता आपल्याला काय करायचंय, ह्याला डिबग करायचंय. डिबग करायचंय म्हणजे ह्याला आपण आधी ब्रेक पॉईंट दिला का, तर डिबगरला ब्रेक पॉईंट नाही दिला तर तो कम्प्लीट कोड एक्झिक्यूट वन टाइम करून टाकेल. म्हणून आपल्याला सांगायचं डिबगरला की ह्या लाईनला तू स्टॉप हो, एक्झिक्युशन स्टॉप कर आणि मग तिथून पुढे मी मॅन्युअली स्टेप बाय स्टेप मला एक्झिक्यूट केलेलं बघायचंय की काय होतंय बिहाइंड द सीन्समध्ये. ठीक आहे. आता आपण इथं ब्रेक पॉईंट ऑलरेडी लावलेला आहे फंक्शन एला. आता मी इथं वर जातो, इथं एक ऑप्शन आहे तिथे तुम्ही बघू शकता स्टार्ट अँड स्टॉप द डिबग सेशन. Ctrl+F5 दाबायचा. तर तुम्हाला इथं दिसतं इव्हॉल्युशन मोड आहे बिकॉज आपलं हे इव्हॉल्युशन व्हर्जन आहे नॉन कमर्शियल. त्याचं मॅक्सिमम लिमिट 2K किलोबाईट्स आहे. तर तुम्ही मॅक्सिमम कोड जनरेट करू शकता 2K पर्यंत. त्याच्यापेक्षा जास्त कोड जनरेट होत असेल, त्याची साईज होत असेल तर तुम्ही ह्या नॉन कमर्शियल व्हर्जनमध्ये नाही करू शकत, तुम्हाला लायसन्स परचेस करावं लागेल. ठीक आहे. तर आता तुम्हाला बघायला मिळतं बऱ्याचशा विंडोज बघायला मिळतात. त्याला आपण एक एक करून बघूया. पहिलं तर म्हणजे ही जी लेफ्ट साईड विंडो क्रिएट झाली त्याला रजिस्टर्स आहेत. तुमचे R0 ते R7 ऑल रजिस्टर्स व्हॅल्यू इथं तुम्हाला रिअल टाइम बघायला मिळतील जेव्हा तुमचा कोड एक्झिक्युशन होईल लाईन बाय लाईन. त्यानंतर तुम्हाला सिस्टम रिलेटेडचे काही व्हॅल्यू इन्फॉर्मेशन मिळते, जे CPU मध्ये अक्युमुलेटर असतो, बी रजिस्टर असतो, स्टॅक पॉइंटर जो आपण बघणारच आहे, ह्याच्यामध्ये मेन फोकस आहे आपला. त्यानंतर स्टॅक पॉइंटर मॅक्स आहे, प्रोग्राम काउंटरची व्हॅल्यू आहे, ऑक्झिलरी रजिस्टर्स आहेत, DPTR आहे, त्यानंतर स्टेटस आहे आणि PSW आहे. PSW मध्ये अगेन ऑल द फ्लॅग्स आहेत इथं, ओव्हरफ्लो फ्लॅग, कॅरी फ्लॅग वगैरे वगैरे. तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्ही इथं रिअल टाइममध्ये लेफ्ट साईडला बघू शकता जेव्हा तुमचा कोड एक्झिक्यूट होत असतो लाईव्ह. अगेन दी सेकंड विंडो टॉपची आहे ही डिसअसेंबली कोड आहे. तुमचा जो कोड C मध्ये लिहिलेला आहे त्याचा डिसअसेंबली कोड इथं जनरेट झालेला आहे. तर तुम्ही इथं बघू शकता हा जो कोड आहे ह्याच्यामध्ये स्टार्ट होते फंक्शन एला बिकॉज ब्रेक पॉईंट तिथं मारलाय. त्यामुळे हा फंक्शन एला कॉल करतोय, त्याचा एल कॉल इथे म्हणजे लॉंग कॉल आहे बिकॉज तिथून तो फंक्शन कॉल होते. त्याचे डिसअसेंबली कोड असा आहे. आता जसं जसं मी स्टेपिंग करेल म्हणजे एक एक स्टेपनी पुढे जाईल इथं ही लाईन पण चेंज होत राहील की हा जम्प कुठं करतोय तर आपल्याला बघायला मिळेल. अनदर इम्पॉर्टंट पार्ट आहे की आपल्याला मेमरी बघायची. तर ह्या डाऊन सेक्शनला तुम्हाला नॉर्मली हा कॉल स्टॅक दिसेल की जो कुठला नेक्स्ट इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट होईल त्याचं कॉल स्टॅक इथं बघायला मिळेल. पण आपल्याला इम्पॉर्टंट काय की मेमरी, तर इथं तुम्हाला खाली मेमरी 1 दिसेल. ही मेमरी 1 इथं ऑब्झर्व करायची. या सगळ्या विंडो तुम्ही अनेबल करू शकता व्ह्यू मधून. इथं तुम्ही कॉल स्टॅक, वॉच विंडोज मध्ये किंवा मेमरी विंडोमध्ये इथून अनेबल करू शकता. तर ह्या विंडोला मी काय करतो, मोठं करतो, साईडला घेतो. ठीक आहे. म्हणजे आपल्याला दिसायला ते सोपं जाईल. आणि हे जे खालचे कमांड लाईन आहे त्याला आपल्याला सध्या काही यूज नाही करायचं, याला मिनिमम कमी करतो जरा. आणि इथं आता आपल्याला काय ॲड्रेस मॉनिटर करायचं आहे, आपल्याला बघायचं आहे की एक्झिक्युशन झालं मेमरीमध्ये काय दिसतंय. बट आता आपली कुठली बघणार, तर ह्याच्यामध्ये कसं आहे, तुम्ही जर C कोलन लिहिलं 0x0000
आता C:, म्हणजे काय आहे, की तुमचा कोड सेक्शनची मेमरी, म्हणजे जे आपले रॉम मध्ये स्टोअर होती की ना, ती मेमरी इथं तुम्हाला बघायला मिळेल, की ती कोड सेक्शनची मेमरी C:, मध्ये तुम्ही देऊन ॲड्रेसला बघू शकता. त्याच्यानंतर जी आपण ऑब्झर्व करायची ती आहे आपली डेटा मेमरी. तर ती डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमधली जर डेटा मेमरी ऑब्झर्व करायची असेल तर ती तुम्ही इथं D:0x00 केलं तर 00 पासून तुम्हाला बघायला मिळेल. आता हे डायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमधली जी मेमरी आहे ती कंप्लीट असते. 00 पासून ते FF पर्यंत कंप्लीट मॉनिटर करू शकता इथं तुम्हाला. 00 पासून ते FF समवेअर इथं असेल. तर ही कंप्लीटली 00 टू FF जी स्टॅक तुमची आपली रॅम आहे, ती तुम्ही इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोडमध्ये ती कंप्लीटली इथं तुम्ही रेफर करू शकता. किंवा मग तुम्ही जी इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आहे, जो आपण मागच्या वेळेस म्हणाल की 00 पासून ते 7F पर्यंत आहे. तर तुम्ही इथं बघू शकता. याला मी आता एंटर मारतो. 00 पासून ते 7F पर्यंत इथं मॉनिटर होईल. आता 00 दिसतं बिकॉज आपण काहीच अजून एक्झिक्यूट नाही केलेलं. तर तुम्ही आता बघू शकता स्टॅक पॉइंटर 1C ला पॉइंट करतोय. आता मी काय करतो, ह्याला स्टेप बाय स्टेप एक्झिक्यूट करण्यासाठी इथं स्टेप F11 वापरा किंवा इथं एक ऑप्शन आहे स्टेप इन म्हणूनचा. तर मी आता स्टेप करतो. आता स्टेप केल्यानंतर ना तुमच्या क्विकली लक्षात आलं असेल प्रोग्राम स्टॅक पॉइंटर वाढलाय. त्याच्यानंतर ना त्यांनी नेक्स्ट इन्स्ट्रक्शनला इथं जम्प केले आणि हा इथं डिसअसेंबलीमध्ये बघा तो मूव 14 आणि ए व्हॅल्यू 14 ला लोकल व्हेरिएबल जे आहे त्याच्यामध्ये स्टोअर करायचे आपल्याला, म्हणून त्यांनी हे इन्स्ट्रक्शनला जम्प मारले ही लाईनला. ठीक आहे. तर तुम्ही अजून काय चेंजेस झाले आता मेमरी सेक्शनमध्ये बघू शकता. 00 पासून ते समवेअर अराउंड इथं 5508 अशी व्हॅल्यू जनरेट झाली. आता ह्याच्यामध्ये एक ॲडिशनल गोष्ट जी तुम्हाला लक्षातच ठेवावं लागेल, तुमचा जो स्टॅक असतो 8051 मधला हा नेहमी, जसं आपण मगाशी एक मेमरी सेगमेंट सेक्शनमध्ये आपण एक्सप्लेन केलं की बी तुमचा जो बँक आहे रजिस्टर बँक, ही पहिली जी बँक असती ही संपती 07 ला. ठीक आहे. तर 08 पासून जो चालू होतो तो तुमचा स्टॅक चालू होतो, बिकॉज बाकी आपण बँक डिफाईनच केलेले नसतात. त्यामुळे 08 ही पहिली व्हॅल्यू असते स्टॅकची. तर तुम्ही इथं डायरेक्ट 08 टाकलं तर तुम्हाला पहिली व्हॅल्यू मिळणार. ठीक आहे. तर ही पहिला बाईट झाला स्टॅक मधला. आता तुम्ही जर ह्याला मेजर केलं तर तुम्ही बघू शकता 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 आणि 23. तर 23 बाईट्स अलोकेट झालेले आहेत. आता मी का 23 म्हणतोय 08 पासून ते पुढचे, कारण का आपली स्टॅक नेहमी ग्रो होती अपवर्ड डायरेक्शनला, म्हणजे लोअर ॲड्रेस पासून हायर ॲड्रेस पर्यंत जाते. ठीक आहे. तर 08 पासून वर वाढली. आता हे जे 5508 ऍड झाले की नाही, ह्याची स्टोरी काय आहे की आपण हा फंक्शन ए ला कॉल केला का नाही, हा फंक्शन ए. तर जसं म्हणलं जेव्हा आपण जम्प करतो फंक्शनला, की ह्या फंक्शन ए ला जर माघारी परत मेन फंक्शन मध्ये यायचं असेल ना तुम्हाला, ही सपोज या फंक्शन याचं काम झाल्यावर, तर त्याला रिटर्न ॲड्रेस लागेल की कुठून त्यांनी जम्प मारली. तर तो ॲड्रेस तो ॲड्रेस आहे. आता हा कुठनं आला, हा तुमच्या डिसअसेंबली कोडमध्ये आला. ते कसं बघायचा, तर तुम्ही ह्याच्यावर क्लिक करा. ठीक आहे. मी डबल क्लिक करतो फंक्शन याला, तर तुम्हाला दिसेल की इथं सी कोड सेक्शनमध्ये 0x0852 हा तुमचा एल कॉल आहे, म्हणजे लॉंग कॉल आहे फंक्शन याला. त्याचा नेक्स्ट ॲड्रेस काय बघा, 0855 हा तुमचा आहे नेक्स्ट ॲड्रेस ऑफ युअर रिटर्न ॲड्रेस. मग तो त्याचा रिटर्न ॲड्रेस झाला, कारण का जेव्हा हा एल कॉल कंप्लीट होईल त्याला माघारी यायचं ह्या ॲड्रेस लोकेशनला, जिथे की वाईल आहे त्याचा वाईल लूप वाईल 1 लिहिलंय आपण, म्हणून तिथं 5508 लिहिलं. आता 8051 हा लिटिल इंडियन मध्ये असतो. लिटिल इंडियनचा अर्थ काय, आता जास्त डिटेलमध्ये नाही जात. लिटिल इंडियन मध्ये थोडक्यात जे सुरुवातीला इथं जर 0852 लिहिलं असेल किंवा 0855 लिहिलं असेल तर ह्याला उलट स्टोअर केलं जातं. तर 55 आधी लिहिलं जातो आणि 08 नंतर लिहिलं जातो. त्याला लिटिल इंडियन मोड म्हणतात. लिटिल इंडियन एक असतो आणि बिग इंडियन असतो. त्याच्यामध्ये ते तुम्ही नंतर कधी आपण त्याच्यावर डिस्कस करू. तर बेसिकली 55 हिथून आला. आता हे 2 बाईट ह्याचे झाले, टोटल 23 बाईट होते. आता बाकीचे जे 22 बाईट आहेत ते कुठून आले, तर इथं बघा तुम्ही अनसाइंड इंटिजर आहे, हा 2 बाईटचा असतो. आपण बघितलं 16 बिट्सचा असतो कंपायलरमध्ये 8051च्या डिफॉल्ट किलच्या कंपायलरमध्ये मागाशी रेफर केली शीट. तर 6 हे 6 ग्लोबल व्हेरिएबल
इंटू 2 बाईट करा. ह्याच्यात 12 झाले इथं. त्यानंतर ना प्लस तुमचे प्रत्येक ह्याचे ह्याला 1 बाईट लागेल. कॅरेक्टर 1 बाईट असतो, इंटिजर 2 बाईट असतो. आता हे सगळे ऍड करा. ठीक आहे. हे 3, 12, 13, 14, 15 आणि त्यानंतर ना ही 6 त्याच्यावर झाले 21. आता हे सगळे टोटल 23 बाईट होतात ओव्हरऑल जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं. तर आता मी स्टेप बाय स्टेप जेव्हा जाईल तेव्हा तुमच्या लक्षात येईल जे रिमेनिंग म्हणजे जे स्टार्टिंगचे 0 आहेत ते फिल व्हायला चालू होतात. तर ते कोणत्या ऑर्डरमध्ये होतात हे आपण नाही डिसाईड करू शकत. हे कंपायलर डिसाईड करतो की कुठला व्हेरिएबल आधी स्टोअर करायचा, कुठला नंतर स्टोअर करायचा, हे तोच डिफाईन करतो. बट त्यांनी एक रिझर्व करून ठेवली स्पेस. एवढं लक्षात घेण्यासारखं ह्याच्यात आहे की आपली एक स्पेस रिझर्व करून ठेवली, जेवढी बाईट्स लागतात त्याला. आता मी नेक्स्ट स्टेप जातो. तर तुम्ही बघा 58 इथे आहे. आता एक लोकेशनला त्यांनी ए घेतला का, तर हा ए त्यांनी ह्या लोकल व्हेरिएबलमध्ये स्टोअर केला, म्हणजे ही ए त्याची व्हॅल्यू आली. त्याच्यानंतर त्यांनी काय केलं, सेकंड व्हॅल्यू घेतली ए बी बी. ठीक आहे. आता त्यांनी काय केलं पाहिजे नेक्स्ट, की त्या लोकल व्हेरिएबल A1चा ऍड्रेस स्टोअर कर, ऍड्रेस ऑफ लोकल व्हेरिएबल A1 मध्ये, जे की ग्लोबल व्हेरिएबल आहे आपला. आता हा समवेअर त्यांनी अगोदर इथं कुठंतरी त्यांनी स्टोअर करायला पाहिजे, बिकॉज हे सुरुवातीचे जे एम्प्टी बाईट्स आहेत ही त्यांनी त्यासाठी ठेवले असणार आहेत ग्लोबलसाठी. तर तुम्ही बघा आता, बघा त्याचा 14 हा त्याचा ऍड्रेस आहे. जर मगाशी जर तुम्ही इथं बघितला ग्लोबल व्हेरिएबलचा ऍड्रेस, इथं 14 आहे की नाही, हा 14, हा 14, हा 14 इथं स्टोअर झाला, बिकॉज आपण आता इथं स्टोअर केला त्याला ह्या लोकेशनला. आता ही कुठं स्टोअर झालं हे आपल्या हातात नाही, ही कंपायलर ठरवणार. ठीक आहे. त्यानंतर तुम्ही बघा नेक्स्ट काय, 15 इथं स्टोअर झालाय. अरे ही ऑर्डर बघा कशी झाली ह्याची, 14 इथं तर 15 इथं स्टोअर झालाय. ही ऑर्डर आपल्या हातात नाही. त्यानंतर नेक्स्ट काय आहे की आता बी स्टोअर होणार. तो कुठं स्टोअर होते बघू आपण. आता ह्याच्या नेक्स्ट लगेच कन्सिक्युटिव्हली पुढे बी स्टोअर झाला. त्यानंतर ना सी स्टोअर झाला इथं. त्याच्यानंतर ना पुढे बघितलं तर तुम्हाला 17 इथं 17 स्टोअर झाला, जर तुमचा B1चा लोकल व्हेरिएबल B1चा ऍड्रेस आहे. त्यानंतर लोकल व्हेरिएबल B2चा ऍड्रेस स्टोअर होईल. असं आपण आता सगळे कम्प्लीटच करून टाकू, फिल इन करू सगळे. ठीक आहे. इथंपर्यंत झाले, कम्प्लीट झाले. आता तुम्ही ह्याच्यात नीट लक्ष दिलं तर 5508 हा फंक्शनचा रिटर्न ऍड्रेस होता. सगळे त्याच्या आतमध्ये स्टोअर झालेत. बट जिथं जिथं आपण इंटिजर वापरलाय, अनसाइन इंटिजर, त्यांनी व्हॅल्यू ही 1 बाईटची असताना त्याला 2 बाईट ॲलोकेट केलेले आहेत. त्यामुळं तुम्हाला जर दिसत असेल तर इथं 0000 ही अननेसेसरी ॲलोकेट झालेली, ही स्पेस आता वाया गेली, ही युटिलाइज होऊ शकत नाही. तर अशा प्रकारे जर तुम्ही त्याला स्क्वीज नाही केलं किंवा तुम्ही त्याला डिफाईन नाही केलं स्पेसिफिकली की मला एवढी साईज लागणार आहे, तर तो बाय डिफॉल्ट 2 बाईट घेतो, जरी तुमचं ॲक्च्युअल व्हॅल्यू ही 1 बाईटची असली तरी. आता इथं तुम्ही ह्या सेक्शनमध्ये जर मेमरी बघितलं तर हा रिपीट खाली होते. त्याचं कारण आहे की आता F8 ह्याच्यानंतर ना परत रिपीट होतं, कारण का तेवढं स्टॅक असतं त्याचा, तेवढीच रॅम असते, म्हणून ही खाली रिपीट दिसतं. त्यामुळे ह्याला इग्नोर करा. ॲक्च्युली आपल्याला रेफर करायचं 08 पासून ही पहिल्या 2 लाईन. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये हा झाला आपलं मेमरी डिबगर, त्याच्यामध्ये आपण मेमरी त्याची डिबग केली. आता ह्याच सोबत ह्याच्या एकदा जी हेक्स फाईल जनरेट झाली ती बघून घेऊया. त्याची साईज किती, म्हणजे आपण जेव्हा नेक्स्ट टाइम ह्याला ऑप्टिमाइज करेल, ह्याची जी एक्स्ट्रा गेलेले बाईट्स आहेत हे आपण ज्याला रिमूव्ह करून ह्याला सगळा डेटा स्क्वीज करू आपण ह्याला, आणि असं खचाखच भरून लावू त्याला, म्हणजे कमी स्पेस लागेल त्याला स्टॅकला. तर ते केल्यानंतर ना परत हेक्सची साईज जी जनरेट झालेली ती कमी होते का नाही ते बघूया. तर त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला हेक्स जनरेट करावं लागेल. तर मी डिबगिंग स्टॉप करतो इथं. तर आपल्याला एक स्टेप एक्स्ट्रा करावं लागेल. आता ह्याच्यामध्ये बिल्ड झाल्यानंतर ना तुमच्या आउटपुट जी प्रोजेक्टची ऑब्जेक्ट आहे इथे हेक्स फाईल जनरेट झाली पाहिजे, बट ती नाही झालेली. तर त्यासाठी तुम्हाला तुमचा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये जाऊन जेव्हा तुम्ही क्लीन बिल्ड कराल तेव्हा तुम्हाला ऑप्शन असा येईल, ऑप्शन फॉर टार्गेट 1. तर आपल्याला काय करायचं आहे, ह्या टार्गेटमध्ये इथे युजली आपण जर फ्लॅश करणार असेल आपलं ॲक्च्युअल हार्डवेअर, तर तुम्हाला ही क्रिस्टलची फ्रिक्वेन्सी वगैरे असं
बाकीचे लाईक त्याचा कोड रॉम साईज किती आहे हे सगळं सेट करता येतं इथून. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, फक्त आउटपुट ही हेक्स जनरेट करायचं आहे. तर ती आउटपुट या सेक्शनला गेला, टॅबमध्ये गेला, तुम्हाला इथे क्रिएट हेक्स फाईल अनेबल करावं लागेल. तर ती फॉर्मॅट हेक्स 80 मध्ये जनरेट होईल. ठीक आहे. त्याला जस्ट ओके करा आणि त्यानंतर परत सेव्ह करून एकदा टार्गेट बिल्ड करा. तर हेक्स फाईल जनरेट झाल्यानंतर ना तुम्हाला 805च्या प्रोजेक्टमध्ये जायचे, ऑब्जेक्ट्समध्ये जायचे. तर तुम्हाला इथे हेक्स फाईल दिसेल, त्याच्यावर राईट क्लिक करायचे, सिलेक्ट करायची, त्याला राईट क्लिक करायची आणि तर तुम्हाला लक्षात येईल इथं त्याची साईज आहे 323 बाईट्स. ठीक आहे. ही त्याची साईज आहे. त्याला आपण रेफरन्ससाठी इथं कुठेतरी याला लिहून ठेवतो मी. ठीक आहे. आता त्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, मी इथं कोड ऑलरेडी ठेवलेला आहे. तर मी जसं कोड कॉपी करायच्या आधी एक गोष्ट राहिली ती म्हणजे की स्टँडर्ड इंट फाईल आपल्याला वापरावं लागते जर तुम्हाला फिक्स्ड डेटा टाईप वापरावं लागेल. बट जसं मी म्हणलं अगोदर एकदा सांगितलेलं की ऑलरेडी की केलमध्ये ही सपोर्ट नाही आहे, बिकॉज हा कंपायलर सपोर्ट करत नाही. आता मी ह्या इन्क्लूड करतो ह्याला जस्ट फॉर व्हेरिफिकेशन. तर आपण याला सेव्ह करू, बिल्ड करू. मी स्टँडर्ड डेटा टाईप कुठंच चेंज नाही केलं, वापरलं नाही आहे, फक्त इन्क्लूड केली फाईल. तरी तुम्हाला दिसेल वॉर्निंग आली की कांट ओपन द फाईल, कारण का त्याच्याकडे ती फाईल नाही आहे. आयदर तुम्ही त्याला कॉपी करून इथं आणा किंवा मग बेस्ट ऑप्शन आहे की आता जस्ट फॉर अंडरस्टँडिंग पर्पज आपण त्याला लोकली हॅक वापरूया, एक जुगाड करूया. तर लोकली काय करायचं आहे की आपल्याला माहिती कॅरेक्टर हा 1 बाईटचा असतो. ठीक आहे. तर त्यालाच आपण टाईप डेफ करून टाकूया आणि शॉर्ट हा 2 बाईटचा असतो, हे पण आपल्याला माहिती. त्यालाच आपण 16 अनसाइंड इंटिजर 16_t ह्याला टाईप डेफ करून टाकूया. एवढंच एक चेंज केलं आहे आणि त्यानंतर काय केलं आहे, जिथं जिथं अनसाइंड इंट होतं त्या जागी आपण हे घेतले. आता इथं अनसाइंड इंट असताना तेव्हा 2 बाईट वापरले होते त्यांनी आणि मला काय करायचं होतं की स्क्वीज करायचा होता ॲड्रेस. जर त्याला 2 बाईट असाइन केले, बिकॉज आपला ॲड्रेस फक्त 1 बाईटचाच होता. फंक्शन ॲड्रेस जो इथं आपण प्रत्येक फंक्शनमध्ये जो स्टोअर होते हा 1 बाईटच होता, जे आपण ऑब्झर्व केले. म्हणून मी त्याला स्क्वीज करायसाठी UINT8_t वापरतोय, म्हणजे मला माहिती की हा 1 बाईट ॲड्रेस आहे. हे रेकमेंडेड आहे का, तर अजिबात नाही, कारण का तुमचं फंक्शन ॲड्रेस कधी कधी हा आता हे 8 बिट मायक्रो कंट्रोलर म्हणून ह्याच्यामध्ये ॲड्रेस हा 1 बाईटचा असतो, बट मोस्टली ॲड्रेसेस 2 बाईटचे असतात किंवा 4 बाईटचे असू शकतात, डिपेंड ऑन युअर आर्किटेक्चर. बट आता आपल्याला काय बघायचं आहे की फक्त ऑप्टिमायझेशन कसं होतं आणि त्याच्यानंतर त्याची साईज कमी होती का नाही आणि आपण त्याला स्क्वीज करू शकतो का नाही, तुम्हाला बाय मेमरी डिबगरमध्ये व्हिज्युअली बघायला मिळेल. तर आपण ह्याला हे सगळे चेंजेस केले. जिथं जिथं अनसाइंड कॅरेक्टर होतं त्या जागी आपण अनसाइंड इंट 8 टाकले. ठीक आहे. एवढं चेंजेस आहेत, बाकी सेम आहे. आता ह्याच्यामध्ये सेम अगेन इथं आपण ब्रेक पॉईंट लावूया, सेव्ह करू, कंपाईल करू, त्यानंतर डिबगर ऑन करू. ओके. आता अगेन परत सगळं एक्सप्लेन नाही करत, डायरेक्ट 08ला जम्प मारू आणि त्यानंतर सेम स्टेप इन करू. तर ॲज इट इज तुम्ही बघता आता इथं काय झालं की मग अशी 5508 हिथं कुठेतरी स्टोअर झाला होता, समवेअर हिथं. आता 4308 इथं स्टोअर झाला आहे. त्याचं कारण आहे 43 हा त्याचा नेक्स्ट फंक्शन एचा रिटर्न ॲड्रेस आहे, त्याच्यानंतरचा रिटर्न ॲड्रेस आहे, तो इथं स्टोअर झाला आहे. ठीक आहे. तर तो तो एकदम अगोदर स्टोअर झाला, म्हणजे त्यांनी थोडक्यात ऑलरेडी कमी बाईट्स असाइन केलेत. इथंच कळतं की आपल्याला साईज स्क्वीज केलेली. तरी पण आपण पुढं स्टेप इन करून बघू. ह्याच्यामध्ये आता मगाशी एक्सप्लेन नाही केलं, पण ह्याच्यामध्ये तुम्ही स्टॅक पॉइंटरला बघू शकता, स्टॅक पॉइंटर कसा ग्रो होतोय ना. सिन्स ह्याच्यामध्ये तो लक्षात येणार नाही, कारण का ऑलरेडी स्टॅक पॉइंटर हा हायएस्ट ह्याला पॉईंट करतोय, त्यामुळे तो डायरेक्ट 18ला पॉईंट करतोय या लोकेशनला. आता जर आपण ह्याच्यामध्ये ॲडिशनल फंक्शन लिहिले तर तो ह्याच्यापेक्षा जास्त ग्रो होईल. आता ह्याच्यामध्ये बघा आपण सगळे हे करायला लागले, व्हेरिएबल स्टोअर करायला लागले. ए ए ए ए स्टोअर झाला इथं. ठीक आहे. त्यानंतर इथं बघा, आता ह्याच्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी काय केलं, मागच्या वेळेस काय केलं तर ॲड्रेसेस अगोदर स्टोअर केले ते, आता ह्यावेळेस त्यांनी व्हेरिएबल अगोदर स्टोअर केले. त्यामुळे मी म्हणलं की हे आपल्या हातात नसतं, कंपायलर ठरवतं की त्याला कोणत्या सिक्वेन्समध्ये स्टोअर करायचं आहे. ते सगळं कंपायलरचं काम आहे, त्याला कळतं ते कसं ॲडजस्ट करायची साईज. ठीक आहे. त्यानंतर तो
080B आता हे ॲड्रेसेस त्याचे तो इथं स्टोअर करायला चालू करतोय. पण आपल्याला काय बघायचं की एक सुद्धा 00 नाही आला पाहिजे. सगळे तुमचे ॲड्रेसेस फिट झाले पाहिजेत. एक पण वेस्ट नाही गेला पाहिजे बाईट. तर मी आता शेवटी हा झाला सगळ्यात शेवटचा. तर ह्याच्यामध्ये बघा 4308 हा आपला रिटर्न फंक्शनचा रिटर्न ॲड्रेस आहे आणि त्याच्या अगोदरचे सगळे डेटा व्हेरिएबल्स आहेत. त्याच्यामध्ये तुमचे ग्लोबल प्लस लोकल आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम नीटली सगळे फिट झालेले आहेत विदाऊट एनी 00. म्हणजे एक पण बाईट आपण वाया नाही घालवला. एकदम स्क्वीज केलं याला. ठीक आहे. तर तुम्ही जर राईट डेटा टाईप्स वापरले तर तुम्ही ती एक्स्ट्रा वाया जाणारे बाईट्स तुम्ही सेव्ह करू शकता आणि तुमचं जास्तीत जास्त स्टॅकचं युटिलायझेशन करू शकता. तुमची मेमरी युटिलायझेशन जास्त करू शकता. आता सेम वे तुमचं हेक्स फाईल जी जनरेट झाली असेल इथं, ह्याची आपण साईज बघूया. तर इथं बघा साईज ऑब्विसली लगेच कळतं की ऑप्टिमाइज झालेली आहे. मग अशी आपली होती 323. इथं तुम्हाला दिसत असेल, मी वर आणतो. तर ही 323 मगाशी होती. आता तुम्ही ऑप्टिमाइज केलं 274 बाईट्स त्यांनी घेतलेले. तर ओव्हरऑल जी फायनल आपली .x फाईल आहे, म्हणजे जी आपल्याला फ्लॅश करायची, त्याच्यामध्ये सुद्धा ऑप्टिमायझेशन झालेलं आहे. तर तुम्हाला इथे क्लिअरली कळलं असेल की डेटा टाईप्स किती मॅटर करतात आणि डेटा टाईप्समुळे मेमरी आणि परफॉर्मन्सवर कसा इम्पॅक्ट होतो 8051 मध्ये, किंवा हे सेम प्रिन्सिपल सगळीकडे वापरलं जातं. हे नीट समजलं की तुम्हाला बाकी ॲडव्हान्स सिस्टम पण समजतीलच. एक्झॅक्टली सेम प्रिन्सिपल आहे. आता आपण स्टॅक ओव्हरफ्लोचा कन्सेप्ट समजून घेऊया. इथे एक सॅम्पल प्रोग्राम लिहिलाय मी. ह्याच्यामध्ये सिम्पली मेन फंक्शन काय करतोय की पोर्ट 1 ला ए सेट करतोय आणि त्यानंतर एक कॉज स्टॅक ओव्हरफ्लो नावाचं फंक्शन आहे, त्याला कॉल करतोय आणि त्याच्यामध्ये झिरो व्हॅल्यू पास करतोय, जी की इंटिजर व्हॅल्यू. त्याआधी कॉज स्टॅक ओव्हरफ्लो काय करतोय, इंटिजर व्हॅल्यू जी आहे ती 0 येणार आहे ह्याच्यामध्ये. त्यानंतर एक डमी लोकल व्हेरिएबल आहे, 10 बिटचा ॲरे आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये 10 बाईटचा ॲरे आहे ह्याच्यात, कॅरेक्टर ॲरे. आणि त्यानंतर तो काहीच नाही करत, सिम्पल 0 लोकेशनला 0 पुश करतोय आणि रिकर्शन कॉल करतोय. म्हणजे सेम फंक्शन सेम अगेन कॉल करतोय +1 करून, जी इंटिजर व्हॅल्यू आहे ती +1 करून ह्याला कॉल करते. आता ही इन्फायनाईट लूपमध्येच चालू राहणार. बट ह्याच्यामध्ये आपल्याला डिबगरमध्ये तुम्हाला बघायला मिळेल की स्टॅक कशी ग्रो होती. आणि आपली स्टॅक जसं आपल्याला माहिती आहे की 00 पासून 7F पर्यंत असते आणि त्याच्या पुढचा एरिया जो असतो तो SFRचा असतो. तर आपण ह्याला ब्रेक पॉईंट मारूया इथे एक, देन डिबगर ऑन करूया ह्याचा. आणि अजून एक गोष्ट, जर तुम्हाला पोर्ट्स बघायचे असतील तर तुम्ही पॅरिफेरल सेक्शनला जाऊन आयओ पोर्ट्समध्ये ते पोर्ट ऑन करायचे, तुम्हाला पोर्ट बघायला मिळतील. सेम वे तुम्हाला बाकी टायमर, सिरियल मॉनिटर करायचं असेल तर ते तुम्ही इथून पॅरिफेरल्समधनं बघू शकता. आता आपण इथं पोर्ट 1 वापरलं म्हणून ह्याला पॅरलर पोर्ट 1चं विंडो ओपन केलेली, जस्ट फॉर रेफरन्स. ठीक आहे. आता आपण सेम वे अगेन I08 ला सेट केलाय, म्हणजे जिथून आपल्याला स्टॅक मॉनिटर करायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण स्टॅक पॉइंटर हा 11 ला आहे आता. आणि आता आपण ह्याला स्टेप इन करूया. स्टेप इन झालं, 1 स्टेप टाकली तर त्यांनी पहिल्यांदा ए सेट केला पोर्टला, जे की इथं आपण रिफ्लेक्ट झालं दिसतं की अल्टरनेट बाईट्स ऑन झालेत, अल्टरनेट बाईट ऑफ झालेत. ठीक आहे. त्यानंतर आपण कॉज स्टॅक ओव्हरफ्लोला आता जम्प मारणार आहे. आता ते जम्प मारल्यानंतर काय होते बघूया. इथं जम्प केली तर इथे तुम्हाला रिटर्न ॲड्रेस स्टोअर झाला 1808, दॅट्स क्लिअर. त्याच्यानंतरनं आता आपण ह्या फंक्शनमध्ये आलोय. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय होते बघू आपण. तर इथं मॉनिटर करा. आता ह्या जो ॲरेची जेवढी साईज होती तेवढे 10 बाईट सोडून दिले आणि त्यानंतर जो रिटर्न फंक्शन त्यासाठी इथून स्टार्ट झाले. बट आता त्याच्यानंतरनं अगेन कॉल होते सेकंड टाइम फंक्शन, तेव्हा तो काय करतो अगेन 10 बाईट्स त्याला पाहिजे तर तो ॲलोकेट करतोय आणि त्याच्यानंतरनं ज्याचा रिटर्न ॲड्रेस जो सेकंड टाइम कॉल होते म्हणून त्याचा रिटर्न ॲड्रेस इथं स्टोअर करतोय, जो की ऑलवेज सेम असणार आहे, बिकॉज आपण रिकर्शनली कॉल करतोय. म्हणून आपल्याला 0D08 आता रिपीट होताना दिसेल इथून पुढं. ठीक आहे. 0D08 तुम्ही लक्ष द्या इथं, 0D08 म्हणजे काय, आपला स्टॅक ग्रो होते. इथं अजून एकदा बघू शकतो, इथं स्टॅक पॉइंटरमध्ये स्टॅक पॉइंटर पण ग्रो होते. 19 आहे. त्यानंतर 1B झाला, इथं लक्ष द्या 1D झाला, म्हणजे स्टॅक ग्रो होती. सेम वे तुम्ही मेमरी विंडोमध्ये बघू शकता ही ग्रो होती.
आता ही कुठपर्यंत ग्रो झाली पाहिजे? 7F पर्यंत. 7F म्हणजे कुठली व्हॅल्यू आली? हा 78 आहे, हा 78, हा 79, हा 7A, 7B, 7C, 7D, 7E, 7F. म्हणजे इथंपर्यंत 08, 0D लास्ट इथं आला पाहिजे 08. आणि ही त्याची स्टॅकची लिमिट आहे, मॅक्सिमम लिमिट आहे ह्याची. ठीक आहे. तर त्याच्यानंतरनं जर स्टोअर होत असेल तर तो SFR सेक्शनमध्ये जातोय. सिन्स आता आपण रिअल कंट्रोलर नाही वापरते म्हणून इथं तुम्हाला काही दिसत नाहीये. बट इन रिअल कंट्रोलर SFR सेक्शनमध्ये जर त्यांनी ओव्हरराईट मारायला चालू केलं तर बेसिकली तो काय करणार? त्यातल्या व्हॅल्यू चेंज करायला बघणार. आणि म्हणजे तुमचा जो कंट्रोलर आहे तो जसा फंक्शन करायला पाहिजे तसा फंक्शन करणार नाही. कारण का तुम्ही त्याच्या व्हॅल्यूज डायरेक्ट फ्लिप करताय ड्यू टू स्टॅक ओव्हरफ्लो. तर हा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर आता इथं आपण बघतो की स्टॅक कशी ग्रो होती. आता आपण थोड्याच वेळात 7F पर्यंत पोहोचू. हा झाला 78 आला. ही 78, 79, ABCDEF इथं आला पाहिजे. ठीक आहे, इथं आला 7F पर्यंत आला. स्टॅक पॉइंटर इथं बघू शकता 7F ही त्याची रेंज आहे. 08 to 7F स्टॅक फ्लो. 00 to 7F ही तुमची जनरल पर्पज रॅम आहे. इथून पुढं SFR चालू होतो. इथून पुढं तो गेलाच नाही पाहिजे. पण आता आपण स्टॅक ओव्हरफ्लो करतोय ह्याच्यामध्ये तो बघा कम्प्लिटली फिल इन करायला चालू करायला लागला. इथं काही चेंजेस दिसणार नाही तुम्हाला, कारण का आपण हा व्हर्च्युअली डिबग करतोय त्यामुळे काही कळणार नाही. पण जर हा कोड जर तुम्ही फ्लॅश केला कंट्रोलरमध्ये तर त्याचं बिहेवियर चेंज होईल. तो जसा पाहिजे तसा बिहेव नाही करणार, त्याचा कोड क्रॅश होणार त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर ह्याला आपण स्टेप ओव्हर केलं की तुम्हाला दिसेल की ही सगळं ओव्हर राईट करायला चालू करतोय. पूर्ण सिस्टम आपली आपली हा कोड पूर्ण हँग होईल. बट तरी पण स्टेप ओव्हर करू आपण. तुम्हाला दिसलं झटकन त्यांनी. आता बघा तुमचं स्टेप ओव्हर झाली. ठीक आहे, स्टेप ओव्हर केली तर यांनी सगळं फिलिंग करायला चालू केलं. आता मला विंडो पण बघता येत नाही कारण का ही कम्प्लिटली रिराईट व्हायला चालू झाली, ओव्हर रायटिंग व्हायला लागली. इथं तुम्ही इथं बघू शकता माझं जिथं कर्सर आहे कॉन्स्टंटली चेंज होते. बाकी व्हॅल्यू सेम असल्यामुळे तुम्हाला कळणार नाही, पण इथं चेंज होते. म्हणजे ती कॉन्स्टंट ओव्हरफ्लो होते, ओव्हर रायटिंग चालू झाले स्टॅकचं. तर ही स्टॅक ओव्हरफ्लो कम्प्लिटली करतो जर तुमचं त्याच्या लिमिटपेक्षा जास्त गेल्यानंतर. तर हे ओव्हरफ्लो असे होतात जेव्हा तुम्ही मल्टिपल रिकर्शन कॉल करता. तर असे रिकर्शन कॉल अवॉइड करायचे जी मल्टिपल असतील. लाईक मॉडरेट लेवलला ठीक आहे, लाईक 2 वेळा 3 वेळा 4 वेळा ओके. तुमचं जर तुम्हाला माहिती की तुमचं व्हेरिएबल साईज प्लस त्याचं लिमिट आहे स्टॅक फंक्शनचं जेवढं मेमरी अलोकेट होईल तेवढं स्टॅकमध्ये बसत असेल तर करू शकता. बट त्याच्यापेक्षा जास्त झालं तर ओव्हरफ्लो होणार. तर असे पेन पॉईंट्स असतात. आणि हे सगळे तुम्ही डिपेंड असते की तुम्ही डेटा टाईप कसं वापरताय. तुम्ही डेटा टाईप जर त्याला राईट डेटा टाईप वापरलं तुम्ही त्याला मेमरी स्क्वीज करू शकता, ऑप्टिमाइज करू शकता, परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो. बिकॉज जर तुम्ही जसं आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलं की 8 बिटचे जर सगळे घेतले तुम्ही व्हेरिएबल्स तर 8 बिट मायक्रो कंट्रोलरमध्ये दॅट्स इझी, व्हेरी फास्ट. कारण का 8 बिटवर त्याला काम करायला लागत नाही. जर तुम्ही ज्यापेक्षा जास्त घेतलं तर तुम्हाला ऑब्विसली जास्त इन्स्ट्रक्शन तुम्हाला लागणार ते एक सिम्पल व्हेरिएबलवर ॲडिशन सबट्रॅक्शन करण्यासाठी. तर असे काही आता आपण क्लिअरली सगळे पेन पॉईंट बघितलेले आहेत, डेमॉन्स्ट्रेशन पण बघितलेले आहेत. तुम्हाला क्वेश्चन काय असेल तर तुम्ही डायरेक्टली खाली कमेंट बॉक्समध्ये टाका, मी त्याचा आन्सर द्यायचा प्रयत्न करेल. तर आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये ऑलमोस्ट एवढे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. मी हे क्वेश्चन्स आयदर डिस्क्रिप्शन किंवा कमेंटमध्ये पेस्ट करेलच, जेणेकरून तुम्हाला तुमच्या इंटरव्ह्यूच्या स्टडीसाठी सुद्धा ह्याचा फायदा होईल. तर आपण ह्या सर्व क्वेश्चनचा आन्सर किंवा ह्याच्या रिलेटेडचं डिस्कशन आपण ऑलरेडी ह्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे. नसल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि या व्हिडिओमध्ये काय माझी मिस्टेक झाली असेल ती सुद्धा पॉईंट आउट करा, म्हणजे नेक्स्ट टाइम मला अजून जास्त त्याच्यावर स्टडी करून करेक्ट करता येईल. आता जसं आपण म्हणलं की आपल्याला तुम्हाला एक इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारणार आहे, तो बघूया आपण आता. तर क्वेश्चन असा आहे की आता नॉर्मली आपण आधी एक्सप्लेन केलं की बाय डिफॉल्ट रजिस्टर बँक 0 ही ॲक्टिव्ह असते, त्यामुळं स्टॅक हा 08 पासून स्टार्ट होतो. ठीक आहे, हे तर आपल्याला क्लिअर आहे आणि आपण प्रॅक्टिकलमध्ये पण बघितलं की 08 पासून स्टार्ट होतो. तर क्वेश्चन असा आहे की सपोज स्टॅक पॉइंटरला आपण
विदाऊट अपडेट करता रजिस्टर बँक 1 आपण सेट केली. आपल्याला रजिस्टर बँक 1 यूज करायची. म्हणजे त्याची रेंज आहे 08 पासून ते 10H पर्यंत. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, रजिस्टर बँक 1 वापरायची. तर आपला क्वेश्चन असा आहे, विदाऊट स्टॅक पॉइंटर अपडेट करता आपण जर बँक 1 ॲक्टिव्ह केली तर या 4 मधलं कोणतं सिनारिओ हा कॉन्सिक्वेन्सेस हा करेक्ट आहे ते तुम्हाला शोधून काढायचं आहे. तुमचं ॲन्सर तुम्ही ABCD पैकी तुम्ही खाली कमेंटमध्ये मेन्शन करा की तुम्हाला काय वाटतंय. जर स्टॅक पॉइंटर अपडेट नाही केला आणि तुम्ही बँक 1 ॲक्टिव्ह केली तर काय कॉन्सिक्वेन्सेस असेल जेव्हा पहिला बाईट राईट केला जाईल स्टॅकवर किंवा पहिला फंक्शन कॉल केला जाईल. तर हा क्वेश्चन वाचा आणि त्याचं ॲन्सर जे करेक्ट असेल ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. तर थांबूया इथं आज. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच आपल्या चॅनलला सपोर्ट करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एम्बेडेड सीच्या सिरीजमध्ये. धन्यवाद.